इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आहे ती रेग्युलरली घेण्याची पिल नाही. ओके, सो वेन एव्हर यू हॅव एन इमर्जन्सी, उदाहरणार्थ तुमचे बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह जे वापरता तुम्ही, कॉन्डोम वापरता, ते रप्चर झालेत, तर काय करायचं? तर पॅनिक होऊन जाऊ नका. यू हॅव एन सोल्युशन टू इट. आता ह्या वयाला कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स कशा मागायच्या किंवा सांगायच्या द्या म्हणून डॉक्टरांना? वी हॅव ऑल्सो चेंज्ड अकॉर्डिंग टू द टाईम. आमचा दृष्टिकोन बघण्याचा सुद्धा सगळ्यांचा बदललेला आहे. पाण्याच्या बॉटल्स आहेत, ओके, आता त्याच्यामध्ये बिस्फेनॉल ॲसिटेट नावाचा एक कंटेंट असतो की जो खूप वेळ पाणी त्याच्यामध्ये जर तू ठेवलेलं असशील, कारमध्ये ठेवलेलं असतंस, त्याच्यामुळे तुझ्या हेल्थवरती, एंडोक्राईन सिस्टीमवरती इम्पॅक्ट होत असतो. जसं वय वाढतं तसं तुमचा ओव्हॅरियन रिझर्व हा कमी होत जातो. सो एव्हरी वुमन इज बॉर्न विथ सर्टन नंबर ऑफ एग्स. तो नंबर ठरलेला आहे. इट्स अ स्टॅटिक. तो तेव्हा सगळ्यात जन्माच्या वेळेला सगळ्यात जास्त होता आणि त्याच्यानंतर आयुष्यभर तो कमीच होत चाललाय. आई लहानपणापासून त्या मुलांचं सगळं करण्यात तिचा वेळ जात असतो आणि सडनली सगळी मुलं शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त किंवा लग्न झालं म्हणून बाहेर पडतात. सो ती एकटीच घरी राहते अँड देन दॅट्स वेअर द इश्यूज, प्रॉब्लेम्स. आमच्याकडे ना याला एक छान शब्द आहे, इट्स कॉल्ड एज एम्प्टी नेस्ट सिंड्रोम. ओके. आरपार कॅफेमध्ये आज आले आहेत यश IVFचे फाउंडर आणि डिरेक्टर डॉक्टर चैतन्य गणपुले सर. सर, तुमच्या कॅफेमध्ये खूप खूप स्वागत आणि आपण आज खूप गप्पा मारू आणि तुमच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला कळतील. धन्यवाद सायली. यश IVF जरी नुसतं असलं तरी सुद्धा त्याच्याबरोबर आम्ही न्यू वुमन क्लिनिक नावाचा आणखीन एक ब्रँड पण आहे की ज्याच्यामध्ये इन्फर्टिलिटी सोडून बाकीच्या गोष्टी वुमन हेल्थशी रिलेटेड ज्या आहेत त्या सगळ्याच कव्हर होतात. म्हणजे ज्याच्यामध्ये स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र हे तर आलंच, पण त्याच्याबरोबरीने कॅन्सरच्या संदर्भातल्या गोष्टी आल्या, त्याच्यानंतर कॉस्मेटॉलॉजी किंवा बॉडी इमेजच्या संदर्भातल्या काही गोष्टी आल्या. हे ग्रॉस लेवलवर झालं आणि त्याच्यानंतर अजून खाली डिटेलमध्ये जाऊन जेनेटिक विषयी आणि ह्या सगळ्याच गोष्टींविषयी आम्ही डील करत असतो. सो वी आर people who look at a woman from a holistic perspective, 360 degrees नी तिच्या आयुष्याकडे आणि तिच्या आरोग्याकडे बघण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि तिची हेल्थ ऑप्टिमाइज राहण्याच्या आणि ठेवण्याच्या दृष्टीने काय करता येईल तिच्या आयुष्यामध्ये हे पाहतो. पहिल्यांदाच मला असं विचारायचं की आम्ही आता जेव्हा पॉडकास्ट किंवा इतर गोष्टी जेव्हा स्क्रोल करतो ना तेव्हा एक वेगळंच सांगितलं होतं. म्हणजे स्पेशली पोरांची इन्फर्टिलिटी एवढी कधी डिस्कस केली होती मला माहित नाही. ते सारखं सांगतात की टेस्टोस्टेरॉन क्रायसिस चालू आहे. म्हणजे सारखे रील्समध्ये पण एक दोन बघितले ना, लिटरली लाईन लागते की ह्या गोष्टीने टेस्टोस्टेरॉन वाढवा, हे करा ते करा, मग मध्येच शिलाजीची ॲडव्हर्टाईज येते. ओके, तरी नक्की काय आहे आणि एवढं आहे का, क्रायसिस वगैरे असं चालू आहे का? ओके, तू म्हणलास त्याप्रमाणे मेल इन्फर्टिलिटीबद्दल फारसं बोललं जात नाही, हे अगदी खरं आहे. जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात तेव्हा सुद्धा मग बऱ्याच वेळेला ती मुलगी आईबरोबर तरी आलेली असते किंवा सासूबरोबर तरी आलेली असते आणि एकदम टिपिकली आल्या ते म्हणतात, बघा ना हिला मुलंच होत नाही आहे. अरे हिला काय होत नाही आहे, त्यांना होत नाही आहे ना. सो तिथंसुद्धा त्याला वगळलं जातं. पण त्याच्यामुळे ह्या गोष्टीवरती बोलणं थोडंसं आवश्यक आहे. आणि मेल इन्फर्टिलिटीशी संबंधित टेस्टोस्टेरॉन असल्या कारणामुळे कदाचित टेस्टोस्टेरॉनवरती जास्त आता रील्स किंवा जे तुझं सोशल मीडियामध्ये तुला दिसते तसं होत असण्याची पॉसिबिलिटी आहे. आता टेस्टोस्टेरॉन हा डायरेक्टली स्पर्मॅटोजेनेसिसशी रिलेटेड हॉर्मोन आहे. म्हणजे शुक्राणू तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये तुला टेस्टोस्टेरॉनची गरज लागते. ओके, आणि त्याच्यामुळे मग टेस्टोस्टेरॉन कमी असेल तर शुक्राणू तेवढे चांगले तयार होणार नाहीत, असं एक कनेक्शन लावलं जातं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय माहिती आहे का, हल्ली ओबेसिटी खूप जास्त वाढली आहे. ओबेसिटीचं प्रमाण जास्त वाढल्या कारणामुळे काय होतं आहे की शरीरातला इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं आहे त्या पुरुषाच्या. ओके, आता पुरुषांमध्ये इस्ट्रोजन पाहिजे, बायकांमध्ये टेस्टोस्टेरॉन पाहिजे, पण तो थोड्या प्रमाणात पाहिजे. आणि जर ओबेसिटीमुळे चरबीमध्ये इस्ट्रोजन तयार होत असल्यामुळे जर टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं प्रमाण जे आहे ते कुठेतरी जर मिसमॅच झालं तर त्याचा परिणाम शुक्राणू तयार करण्यावरती होऊ शकतो. पण त्याच्यामध्ये तुला टेस्टोस्टेरॉन घेऊन फायदा होणार नाही आहे, तुला तुझी इस्ट्रोजनची लेवल कमी करायची, लक्षात घे.
उलट टेस्टोस्टेरॉनची इंजेक्शन्स तुम्ही घेतली तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या शुक्राणूंवरती होऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेला त्याच्यामुळे आम्ही असा सल्ला देतो, हे जे बॉडी बिल्डर्स असतात सगळे, ते सगळे ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स घेतात किंवा टेस्टोस्टेरॉनची इंजेक्शन्स घेतात. ॲनाबॉलिक Okay. स्टेरॉइड म्हणजे म्हणजे जे मसल मास वाढवणार आहेत अशी स्टिरॉइड ज्याला म्हणतात त्याला ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स घेतात. आणि म्हणून डोप टेस्ट जे आता ऑलिम्पिक्स चालू आहे तिथं डोप टेस्ट केल्या जातात. हे कशा करतात की ॲनाबॉलिक स्टिरॉइड्समुळे तुझी स्टॅमिना आणि तुझं हे सगळ्या गोष्टी वाढतं. सो त्याचा परिणाम स्पर्मॅटोजेनेसिसवरती होण्याची शक्यता असते शुक्राणूंची. त्यामुळे बऱ्याच वेळेला आम्हाला असं बघायला मिळतं की दिसायला बॉडी बिल्डर मस्त तब्येत, पण वेन इट कम्स टू परफॉर्मन्स तो कुठेतरी त्याचा कमी आहे असं लक्षात येतं. कारण सिमेन ॲनालिसिस जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला शुक्राणूंचं प्रमाण कमी आहे, हालचाल कमी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे शेवटी त्याला वडील होण्याचा जो आनंद हवा आहे तो घ्यायला कुठेतरी अडचण येऊ शकते. हां, म्हणजे इंटरेस्टिंग हे पण सांगतात की आता पुन्हा बॉडी बिल्डिंगमध्ये पुन्हा आम्ही व्हिडिओज बघतोय तर त्याच्यामध्ये पण सांगतात की लाईक ती नॅचरल की इंजेक्शन घ्यायची आणि त्याच्यामध्ये पण येतं की ते इंजेक्शन जास्त घेतलं तर तुम्ही इन्फर्टाईल व्हाल वगैरे अशा चर्चा तर असतात. म्हणजे इव्हेंच्युअली त्या खऱ्या आहेत की अगदी खरं आहे. स्टेरॉइड आणि काय होतं, आणि तू कुठेही गेलास की ते इंजेक्शन्स घ्या म्हणून देणारा सल्ला देणारा कोण असतो, तो तुझा जिम मधला ट्रेनर असतो. हां, पण तो जिम मधला ट्रेनर हा काही मेडिको नाही आहे ना रे. बरोबर. त्याला मेडिसिनचं ज्ञान आता आहेत, कोर्सेस पण आलेत त्याच्यामध्ये. सो जिम ट्रेनर व्हायला सुद्धा तुला काही स्पेसिफिक सर्टिफिकेशन्सची गरज लागते. Okay. त्याच्यामध्ये त्यांना ह्या गोष्टी शिकवल्या जातात. परंतु जो अनुभवानी ट्रेनर झालाय, उदाहरणार्थ म्हणजे लहानपणापासून आवड होती म्हणून मी बॉडी बिल्डिंग करायला लागलो आणि आता मी म्हणून दुसऱ्यांना शिकवतो, त्यांना कदाचित ह्या गोष्टींचं प्रमाण माहिती नसणार आहे. Okay. आणि तिथं सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होतात. पण थँक्स टू यू ऑल गाईज की ह्या असे टॉपिक्स आपण डिस्कस करतो, त्याच्यामुळे लोकांपर्यंत ते पोचत आहेत. पण रॅम्पंट घेतल्या जातात ना या गोष्टी विदाऊट एनी कन्सल्टेशन. ॲब्सोल्युटली. एस्पेशली हा जो पिरियड ऑफ ज्याच्यात आपण गुड हेल्थ म्हणतो की हेच पुढचं फ्युचर फाउंडेशन असणार आहे, बरोबर. त्याच्यातच हे सगळं मिसलीड व्हायला लागलं. ॲब्सोल्युटली. कारण तू विचार कर की फर्स्ट इयर सेकंड इयर ला गेल्यानंतर आपल्याला सगळ्या मुलांना हे सुचायला लागतं की अरे आपल्याला जरा मसल मास बिल्ड करायला पाहिजे, जरा बॉडी चांगली दिसली पाहिजे. सो साहजिक आहे, तो त्या वयाचा परिणाम आहे, इम्पॅक्ट आहे. पण ते करत असताना त्याचे दुष्परिणाम काय होतील ह्याची जाणीव तेवढ्या प्रमाणामध्ये अजून नाही आहे की जी व्हायला हवी आहे. सो सायंटिफिकली आपण गेलो, प्रत्येक गोष्टी प्रमाणामध्ये केल्यात तुम्ही तर त्या तुम्हाला त्याचा चांगला फायदा उपयोग होऊ शकतो. प्रमाणाबाहेर केल्यात तर त्याचा दुष्परिणाम होणार आहे तुमच्या. जशी ही इंजेक्शन्स तुम्ही म्हणताय की कोणाच्याही सांगण्यावरून घेतले जातात, तसंच अजून एक बघण्यात येतं की कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या असतात त्या आपण मुली सर्रास घेतात. म्हणजे कधी कधी डॉक्टरांचं काही सजेशन न घेता, तर ते कितपत हानिकारक आहे का चांगलं आहे, काय म्हणजे तुम्ही काय सांगता त्याच्यावरती? सो ह्या ज्या पिल्स आहेत ना, याला आम्ही इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असंच म्हणतो. ओके, त्या शब्दातच किंवा सगळं आहे ना, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आहे ती रेग्युलरली घेण्याची पिल नाही. ओके, सो वेन एव्हर यू हॅव अन इमर्जन्सी, उदाहरणार्थ तुमचे बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह जे वापरता तुम्ही, कॉन्डोम वापरता, ते रप्चर झालेत तर काय करायचं, तर पॅनिक होऊन जाऊ नका. यू हॅव अन सोल्युशन टू इट. इफ ॲट सम पॉईंट ऑफ टाइम कधीतरी एक कॅज्युअल सेक्स झाला तर घेण्यासारख्या गोष्टी आहेत. बट यू नो दॅट यू आर इन टू अन सेक्शुअल रिलेशनशिप विथ समवन आणि रेग्युलर बेसिसवरती येत राहणार आहे तुमचे सेक्शुअल रिलेशन्स, तर त्या केसमध्ये तुम्ही इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेणं हे योग्य नाही. मग देर आर मेनी डिफरंट अदर मेथड्स की ज्या तू ऑनगोईंग करू शकतेस, वापरू शकतेस, की ज्याचे साईड इफेक्ट्स पण नाही आहेत तेवढे. सो रिफर टू दॅट रॅदर दॅन युझिंग इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. काय ना, या पिल्स घेतल्यानंतर इरेग्युलॅरिटी इन द पिरियड्स होण्याची शक्यता खूप जास्त असते. हे रिअलाइज होत नाही आणि ती ट्रीट करणं पण तितकंच डिफिकल्ट आहे. ती जी इरेग्युलॅरिटी आलेली असते ह्या पिल्समुळे, त्यामुळे ती थोडंसं तुम्ही ती इमर्जन्सीसाठी आहे बाबा हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्याचा उपयोग केला पाहिजे ॲज अ सेड. आणि लॉट ऑफ टाइम्स आता हे मिसलिडिंग आहे का माहिती नाही, पण हार्मोन फ्री बर्थ पिल्स असं एक वाचण्यात आलं. तर हा मे बी ॲडव्हर्टिजमेंटचा प्रकार असेल का, हा खरंच मेडिकलचा एक
नाही, अजून मी तरी असं काही कोणाला प्रिस्क्राईब केलेलं नाहीये. बर्थ पिल्स हा बर्थ पिल्स, त्याच्या मागे एक सायन्स आहे, त्याच्या मागे एक प्रिन्सिपल आहे की ते कशा काम करतात, काय काम करतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हॉर्मोन्स कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये असण्याची शक्यता आहेच आहे. त्याच्यामुळे असं काही कुठे असेल तर वी हॅव टू लुक इन टू इट की का आणि असं का म्हणताय. करेक्ट करेक्ट. तुम्ही ते इमर्जन्सी पिल्सचं सांगितलं, माझ्या कोणत्या प्रकारच्या पिल्स त्यांना आपण क्लासिफाय करू शकतो? तुम्ही म्हटलं की ते सोडून तुम्ही दुसऱ्या पण घेऊ शकतात, आणि हे कोणाला विचारायचं, लाईक कोणत्या डॉक्टरला विचारायचं, डॉक्टरला पण विचारायचं असेल तर? सी, अगदी जनरल फिजिशियन पासनं ते गायनेकोलॉजिस्ट पर्यंत कोणालाही तू हे विचारू शकतोस. ओके, सो जनरल फिजिशियनला सुद्धा, म्हणजे आपण फॅमिली डॉक्टर ज्याला म्हणतो, ते फॅमिली डॉक्टरांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची कल्पना असते, आणि त्यांना जरी तू विचारलंस तरी सुद्धा ते तुला सांगणार आहेत. ओके, सो देर इज समथिंग कॉल्ड ॲज कंबाईंड ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, की ज्या महिन्याला घ्यायच्या असतात. सो ऑनगोईंग आहेत त्या एव्हरी डे. सो काही 21 दिवसांच्या असतात, काही 28 दिवसांच्या असतात. त्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तुमचं प्रोफाईल बघून ते दिलं जातं. सो जनरल ओव्हर द काउंटर तू गेलास आणि एखाद्या मेडिकल स्टोअर्समध्ये मागितलं की मला कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल द्या, तर तो 4-5 वेगवेगळ्या प्रकारच्या पिल्स तुझ्यासमोर ठेवेल. मग त्यातली तुला कुठली निवडायची आहे हे तुझ्या प्रोफाईलवरती ठरणार आहे. त्याच्यामुळे जनरल जाऊन घ्या असं करू नका. इतकी डॉक्टर्स आपल्याला ॲक्च्युली आजूबाजूला आपल्या अवेलेबल आहेत. सो यू कॅन जस्ट गो आणि यू कॅन आस्क देम. बऱ्याच वेळेला काय होतं ना की यंग आहोत म्हणून जायचं कसं, आता ह्या वयाला कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स कशा मागायच्या किंवा सांगायच्या द्या म्हणून डॉक्टरांना, असा प्रश्न पडतो. सो द थिंग्स हॅव चेंज्ड ड्रास्टिकली. वी हॅव ऑल्सो चेंज्ड अकॉर्डिंग टू द टाईम. आमचा दृष्टिकोन बघण्याचा सुद्धा सगळ्यांचा बदललेला आहे. अर्थातच ॲज इन द डॉक्टर फ्रॅटर्निटी. येस, ॲज द डॉक्टर फ्रॅटर्निटी म्हणतो मी. कसं होतं की आपण ज्या समाजामध्ये वाढतो त्याच्यातनंच आपल्यावरती पण संस्कार घडत असतात. बरोबर. त्यामुळे काही वर्षांपूर्वी किंवा काही पिढ्यांपूर्वी त्या डॉक्टरांचे जे विचार होते ते त्या वेळच्या सामाजिक संस्थेनुसार होते. बरोबर. आणि आम्ही सुद्धा आता त्याच्यातनं बाहेर आलोय. आम्ही सुद्धा चेंज झालोय. सो आम्ही असं जजमेंटल होऊन कोणाकडेच बघत नाही. तो बॅरियरच आता राहत नाही, म्हणजे किंवा ठेवता पण येत नाही. एक्झॅक्टली. मग ठेवू नये, कोणीच ठेवू नये. आम्ही ठेवत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी पण ठेवू नये असं आम्हाला वाटतं. आणि येऊन सल्ला घ्या. सल्ला घेतला, सगळेजण ओपनली तुम्हाला सांगणार आहेत. तुम्हाला कोणीही विचारणार नाहीये कशासाठी हवंय तुला आणि काय करायचं तुला. that's the change which has happened over time. So accept it आणि पुढे चला. तू मगाशी जे म्हणला होतास की आत्ताच्या या यंग ह्याच्यामध्ये जे लाईफस्टाईल चेंजेस व्हायला लागलेत, म्हणजे जसं शिवप्रसाद म्हणला व्यायामाचं होतं, तर हे सगळं मिसलिडिंग असतं किंवा नॉलेज नसतं. पण आत्ताच्या लाईफस्टाईलमुळं जे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेले आहेत, इज दॅट कॉन्ट्रीब्युटिंग टू लेट मॅरेजेस, लेट प्रेग्नन्सीज, इन्फर्टिलिटी, हे सगळे इंटरलिंक्ड गोष्टी होत जात आहेत का? सो चेंज इन द लाईफस्टाईल हॅज शुअरली ऑर डेफिनेटली हॅव ॲन इम्पॅक्ट ऑन ऑल दिस. म्हणजे फक्त आपण काय खातोय किंवा आपण काय व्यायाम करतोय का नाही करतोय एवढ्याच गोष्टी अवलंबून नाही आहेत. एन्व्हायरमेंट इट सेल्फ हॅज गॉट ॲन इम्पॅक्ट ऑन फिमेल हेल्थ, मेल हेल्थ अँड ओव्हरऑल आपली जी काय हेल्थ आहे त्या सगळ्यावरतीच हेल्थ आहे. साधी गोष्ट घे, आत्ता सुद्धा तू इथे बघितलं असेल तर त्या तुझ्या पाण्याच्या बॉटल्स आहेत. ओके, आता त्याच्यामध्ये बिस्फेनॉल ॲसिटेट नावाचा एक कंटेंट असतो की जो खूप वेळ पाणी त्याच्यामध्ये जर तू ठेवलेलं असशील आणि इस्पेशली सनलाईटला एक्सपोजर असेल ती बाटली, सो गरम झालेलं पाणी जे तू कारमध्ये ठेवलेलं असतंस त्याच्यामुळे तुझ्या हेल्थवरती, एंडोक्राईन सिस्टीमवरती इम्पॅक्ट होत असतो. these are called as endocrine disruptors. ओके, सो ते खूप वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपल्या आजूबाजूला एन्व्हायरमेंटमध्ये आहेत. इंडस्ट्रीमुळे आलेले आहेत, काही आपल्या लाईफस्टाईलमुळे आलेले आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी ना आपल्याला पुन्हा आपल्या जुन्या लाईफस्टाईलकडे जायला हवंय असं वाटायला लागलंय. की पूर्वी आपण मातीची भांडी होती, पुढे स्टील होतं, सो ॲल्युमिनियम होतं, कॉपर होतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्यांच्याकडे आपल्याला परत
जायला हवंय. हा केवढा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी या गोष्टीबद्दल खूपच जागरूकता निर्माण करायची आवश्यकता आहे. तर हे आता तुम्ही जे प्लास्टिक बॉटलचं सांगितलं ते डे टू डे मे बी लक्षात नाही येत. तर जो तुम्ही तो इफेक्ट सांगितला तो बॉडीवर इफेक्ट होतो तो आपल्याला एवढा काय होतं आपल्याला एवढं जास्त फील नाही होत का ज्यामुळे नॉर्मल लोकांना लक्षात येत नाही असं काय का की त्याचे काही सिम्पटम्स असू शकतात जे मे बी तुम्ही इग्नोर करताय. सो वी से दॅट इट्स अन स्लो किलर. ओके ओके सो ते तुला जसं ताप आला की तू डॉक्टरकडे जातो औषध घेतोस आणि पण डॉक्टरकडे जातोस कारण तुला ताप येतो राईट. असं याच्यात काहीही घडणार नाही. ओके ते इंटरनली तुझ्या वेगवेगळ्या सिस्टीम्सवरती इम्पॅक्ट करत राहणार आहेत. म्हणजे तुला डायबिटीसचं प्रमाण वाढलं, थायरॉइडचं प्रमाण वाढलंय, कार्डियक हार्ट प्रॉब्लेम्सचं प्रमाण वाढणार आहे, फर्टिलिटीवरती तुझ्या इम्पॅक्ट होणार आहे. पण हे सगळे स्लो किलर्स आहेत. त्याच्यामुळे तुला ते आत्ता दिसत नाहीत. एवढंच नाही तर त्याचा इम्पॅक्ट तुझ्या जेनेटिक कॉम्पोजिशनवरती होतो, एपिजेनेटिक्सवरती होतो आणि दिस इज नॉट गोइंग टू अफेक्ट only you but your generations to come. आणि ह्याचा इम्पॅक्ट केव्हापासून दिसायला लागतो जेव्हा तू आईच्या पोटात असतोस तेव्हापासून हा इम्पॅक्ट दिसायला लागणार आहे. असं लक्षात आलंय की त्यावेळेला जर काही गोष्टींना तुम्हाला एक्सपोजर जास्त आलं असेल तर चाइल्डहुड ओबेसिटीचं प्रमाण वाढतं त्या मुलांमध्ये बाळांमध्ये. सो तेवढा इम्पॅक्ट आहे त्याचा आणि तो तू आईच्या पोटात असल्यापासून व्हायला लागतोय. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आता उदाहरण घे ना, आता ह्या बाटलीच्या ऐवजी तांब्या भांडं ठेवू शकलो असतो का? ठेवूच शकलो असतो ना. स्टीलची बॉटल वापरू शकलो असतो का? वापरू शकलो असतो आपण. बरं घ्या ना, तेवढ्या छोट्या बाटल्या पण मिळतात विकत, एक 10 विकत आणून ठेवा. त्याच्यामध्ये सी दॅट मी जर आल्यानंतर ते बघितलं तर मला बरं वाटेल. अरे वा, इथं अवेअरनेस आहे, तो जागरूकता आहे ती, आणि ती आपल्यापासूनच सुरू व्हायला पाहिजे. आपण बाहेर पडताना जर एक बाटली बरोबर घेऊन पडलो आणि मी बाहेर ही बिस्लरीची बाटली विकत घेणार नाहीये, मी माझं पाणी घरनं घेऊन निघणार आहे आणि मी ते त्यातलं पाणी मी दिवसभर पिणार आहे किंवा व्हॉट एव्हर, दॅट इटसेल्फ विल चेंज. सो मला असं वाटतं की आपण इथे जे आज आहोत त्या लोकांनी तरी हा चेंज सुरू करावा आजपासून. इंटरेस्टिंग आहे. लाईक लोकांना सांगितलं नाही का प्लास्टिकच्या बाटल्यामुळे एन्व्हायरमेंट खराब होते, मी तेवढे हिट नाही होत. पण प्लास्टिकच्या बाटल्यामुळे तुझी ओबेसिटी, इन्फर्टिलिटी ह्या गोष्टी घ्यायला पाहिजे. सो तुला डायबिटीज जास्त होणार आहे रे बाबा, तुला कार्डियक इश्यूज येण्याची शक्यता जास्त आहे रे बाबा. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण काय होतं, तुला जसं तू एक्झॅक्टली म्हणलास, ॲक्यूट प्रॉब्लेम्स जेव्हा येतात तेव्हा जो इम्पॅक्ट असतो तो क्रोनिक प्रॉब्लेम्सवरती होत नाही. त्यामुळे तुला सतत या गोष्टी सांगत राहाव्या लागतात. लोकांना त्याची जाणीव करून द्यावी लागते. एकदा कधीतरी जाणीव करून दिली. आता कोविड हा ॲक्यूट प्रॉब्लेम होता, त्यामुळे कोविडमध्ये काय करायचंय, मास्क लावायचा आहे. एकही माणूस तुला विदाऊट मास्क दिसला नाही वर्ष दीड वर्ष फिरताना, बरोबर आहे, बिकॉज इट वॉज अन ॲक्यूट इन्सिडन्स. त्याच्या अगेन्स्ट हे जे आहे, दीज आर ऑल स्लो पॉयझन्स. त्याच्यामुळे तिथं तुला परत 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 गोष्टी सांगत राहायला पाहिजेत. सध्या झिका व्हायरस आलाय आणि तो खूप जास्त प्रेग्नंट बायकांना होतोय, तर ते असं का होतंय? म्हणजे जास्तीत जास्त प्रेग्नंट बायकांना होतोय जास्त असं नाहीये. त्याचा इफेक्ट बाळावरती होत असल्या कारणामुळे जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये तो होतो त्यावेळेला तुम्हाला जास्त काळजीचं कारण किंवा प्रमाण असतं. सी झिका व्हायरसमधनं तुम्ही बरे होऊन बाहेर पडणार असता, राईट. तो परत कोविड-19 सारखं नाही आहे की बाबा आता काय होणार पुढं प्रश्नचिन्ह आहे, असं नाही आहे. सो ऑल ऑफ देम, मेजॉरिटी ऑफ देम विल रिकवर. पण वेन इट हॅपन्स ड्युरिंग प्रेग्नन्सी इट हॅज गॉट एन इम्पॅक्ट ऑन द बेबी. बाळामध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता असते आणि तेवढी ताकद त्या व्हायरसमध्ये असल्या कारणामुळे वेन इट हॅपन्स ड्युरिंग प्रेग्नन्सी इट इज मोर, काय म्हणू त्याला आपण, की इट इज त्याचं जास्त डेंजरस. म्हणून त्याच्याकडे जास्त काळजीपूर्वक बघायला पाहिजे. सडनली ना आता आपण एकत्र काम करतोय वेगळ्या गोष्टींवर वगैरे, पण IVF क्लिनिक्स आर मशरूमिंग, येस, राईट. तर किंवा त्याच्यामध्ये आता IVF, जसं शिवप्रसाद मगाशी म्हणला होता की कुठले कॅटेगरीज असतात की जिथं त्या फॅमिलीनी, त्या कपलनी शुड गो टू अन IVF कन्सल्टंट. ओके, कारण लिटरली IVFचे बोर्ड्स असतात. येस, ओके.
सी IVF ही एक प्रकारची ट्रीटमेंट प्रणाली आहे असं आपण म्हणूयात, की ज्यांना मूल राहायला अडचण होतीये त्यांना एका स्टेजच्या पुढं गेलात तर IVF चा उपयोग होऊ शकतो. आता ओव्हरऑल स्टेज म्हणजे वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेऊन तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाय एक, किंवा काही वेळेला काही केसेस किंवा फॅक्टर्सच असे असतात की ज्याला बाकीच्या ट्रीटमेंटचा उपयोगच नाहीये, तिथे तुला डायरेक्टली IVF ला जायलाच लागणार आहे, वेदर यू हॅव टेकन अदर ट्रीटमेंट्स इन द पास्ट ऑर नॉट. असंही होऊ शकतं. करेक्ट, मेडिकल कंडिशन आहे. पण ओव्हरऑल जर तू बघितलंस तर ज्यांना मूल होत नाहीये अशा केसेसपैकी फक्त 10 ते 15% कपल्सलाच तुला IVF ची ट्रीटमेंट ऍक्च्युअली लागणार असते. म्हणजे 10 ते 15% हा मोठा सायझेबल. 10 ते 15% ऑफ द इन्फर्टाईल कपल्स. जनरल पॉप्युलेशन मधलं 10-15% नाहीये, ऍक्च्युली सो कमी आहे. कमी आहे. सो इन अ वे कमी आहे. सो आधीच इन्फर्टिलिटीचं प्रमाण किती ओव्हरऑल पॉप्युलेशन मधलं, त्याच्यातले 10 ते 15%. सो इन ऑल ओव्हरऑल खूप जास्त लोकांना लागत नाही, परंतु त्याचं प्रमाण वाढत असल्या कारणामुळे नंबर ऑफ IVF क्लिनिक्सचं मशरूमिंग झालंय असं आहे. पण ते वाढत चाललेलं प्रमाण ह्याच्यात काही स्टडी झालाय की का वाढत असेल हे असं? सो दोन्हीमुळे वाढतंय. एक म्हणजे मेल इन्फर्टिलिटी इज ऑन अ राईज वर्ल्ड वाईड. ओके, ओव्हरऑल पुरुषांच्या सिमेन पॅरामीटर्समध्ये किंवा क्वालिटी ऑफ सिमेन आपण ज्याला म्हणतो तेच डिक्लाइन होत चाललेलं आहे. सो इट्स व्हेरी 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 कन्सर्निंग. सो दॅट्स वन थिंग. सेकंड थिंग, परत आपली लाईफस्टाईल आणि आपण काय पद्धतीने पुढं जातोय याचाही त्याच्यावरती इम्पॅक्ट आहे. उदाहरणार्थ करिअर ओरिएंटेड आपण सगळेच आता आहोत, तुम्ही सगळी मंडळी आमच्यापेक्षा जास्त करिअर ओरिएंटेड आहेत. सो तुम्ही काय करता, यू पोस्टपोन प्रेग्नन्सीचा प्लॅन, राईट. अनफॉर्च्युनेटली फॉर विमेन इट्स मोर ॲप्लिकेबल की जसं वय वाढतं तसं तुमचा ओव्हॅरियन रिझर्व हा कमी होत जातो. सो एव्हरी वुमन इज बॉर्न विथ सर्टन नंबर ऑफ एग्स. तो नंबर ठरलेला आहे. तो स्टॅटिक. अच्छा, इट्स अ स्टॅटिक. तो तेव्हा सगळ्यात जन्माच्या वेळेला सगळ्यात जास्त होता आणि त्याच्यानंतर आयुष्यभर तो कमीच होत चाललाय. दर महिन्याला तुमच्या शरीरामधल्या बीजांची संख्या ही कमी कमी होत जाते. आणि असं असल्यामुळे तुला एक सगळ्यात जास्त चांगलं पोटेन्शियल, फर्टिलिटी पोटेन्शियल ह्या एका कुठल्या तरी एज ग्रुपला राहणार, बरोबर. आणि त्याच्यानंतर नंबर कमी व्हायला लागला, त्याची क्वालिटी कमी व्हायला लागल्यावरती तुझं प्रेग्नन्सी पोटेन्शियल किंवा फर्टिलिटी पोटेन्शियल कमी होणार आहे. हे लक्षात येत नाही किंवा माहितीच नसतं. कारण म्हणून मग मी म्हणतो की काय 25शीला मी प्रेग्नंट व्हायच्या ऐवजी मी 35शीला झाले तर काय बिघडलं. तसं बघितलं असतं नुसता 25 आणि 35 हा एक आकडा आहे, सो हरकत नाहीये ना. पण त्या 10 वर्षांमध्ये बॅक एंडला तुमच्या शरीरामध्ये तुमच्या फर्टिलिटी पोटेन्शियलवरती त्याचा इफेक्ट काय झाला आहे हे आपल्याला माहीत नसतं. तिथं सगळी गडबड होते. आणि मग म्हणून आता सोशल एग फ्रीजिंगची कन्सेप्ट आली आहे. ओके, त्या सोशल एग फ्रीजिंगमध्ये आम्ही काय सांगतो की ठीक आहे ना, तुला 35शीला 40शीला मूल व्हायला हवंय ना, मग तू आत्ता 25 वर्षाची आहेस, तुझी एक क्वालिटी चांगली आहे, तुझी एक नंबर चांगला आहे आणि ते मी फ्रीज करून ठेवू शकतोय. ती टेक्नॉलॉजी माझ्याकडे अवेलेबल आहे. देयर इज सोल्युशन इन प्लेस. पण यासाठी येतात का मुली तुमच्याकडे की आता एवढा अवेअरनेस व्हायला लागलाय, एज रेंज पण हळूहळू होतोय, येतोय, येत नाहीयेत अशातला भाग नाहीये, पण अजूनही त्याचं प्रमाण खूप कमी आहे, खूपच कमी आहे. आता दिस इज कॉल्ड ॲज सोशल एग फ्रीजिंग. आता काही जणींमध्ये करण्याचीच गरज असते. उदाहरणार्थ यंग एजला कॅन्सर झालाय, काही जणांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असतो किंवा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असेल आणि त्याच्यासाठी तुला किमोथेरपी घ्यायची वेळ येणार आहे, रेडिओथेरपी घ्यायची वेळ येणार आहे. सो आता किमोथेरपी आणि रेडिओथेरपी इज गोइंग टू फायर आउट युअर ओव्हरीज. ओके, सो ते सगळे सेल्स, त्या जर्म सेल्स असतात किंवा एग्स असतात, दे आर गोइंग टू किल दॅट. मग आम्ही काय करतो की आम्ही आधी एग फ्रीज करून ठेवतो तिची आणि मग तिला सांगतो की आता तू किमोथेरपीला जा, रेडिओथेरपीला जा. सो इवन इफ नंतर तुला जर कधीही फ्युचरमध्ये प्रेग्नन्सी हवी असं आलं तर
तुम्ही एग फ्रीजिंगसाठी जाऊ शकता. बाय देन इफ युअर पार्टनर इज डिसाइडेड, बाय देन यू नो दॅट आय वॉन्ट टू हॅव अ किड फ्रॉम दिस पर्टिक्युलर स्पर्म, त्या केसमध्ये मग आम्ही कधी कधी एम्ब्रिओज पण फ्रीज ठेवू असं म्हणतो. पण बऱ्याच वेळेला तो एज ग्रुप असा असतो की माहितीच नसतं आपल्याला पार्टनर कोण असणार आहे, कुठला स्पर्म मला हवा आहे. मग त्या केसमध्ये मला एग फ्रीजिंगच करायला लागतं. त्या केसमध्ये मला एम्ब्रिओ फ्रीजिंगला जाताच येत नाही. एज ग्रुप म्हटला तुम्ही, लाईक हा पर्टिक्युलर एज ग्रुप त्याच्यात एगची हेल्थ वगैरे चांगली असते. तो पर्टिक्युलर एज ग्रुप कोणता आहे नक्की, असं प्रूव्हन आहे का की ओके हा एज ग्रुप चांगला आहे तसा? सो वर्ल्ड वाईड जे स्टडीज झाले त्याच्यामध्ये त्यांनी 35 हे एक कट ऑफ दिला आहे आपल्या Okay. सगळ्यांना, की 35 इयर्सच्या पुढं गेल्यानंतर एज बिकम्स अन इंडिपेंडंट फॅक्टर विच हॅव अन इम्पॅक्ट ऑन फर्टिलिटी. ओके, पण हे स्टडीज जे सगळे झालेले आहेत ना ते सगळे कॉकेशियन रेसमध्ये झाले आहेत. आपल्याकडे आम्ही काय बघतो आता आता गोऱ्या आमच्या लोकांवर. प्रॅक्टिसमध्ये, की आपल्याकडच्या मुलींना थोडंसं अलीकडे ती एज ग्रुप आहे. हो. 24 आपल्याकडे 32-33 इज द कट ऑफ बियॉन्ड विच एज स्टार्ट्स प्लेइंग एन इम्पॉर्टंट रोल ऑर इंडिपेंडंट रोल. एशियन रेस ॲज अ रेस एशियन्समध्ये फर्टिलिटी कमीच आहे ॲज कम्पेअर टू कॉकेशियन्स आणि आफ्रिकन ह्याच्यापेक्षा सगळ्यात कमी एशियन्समध्ये आहे तरी fertility. त्यामुळे आपली आपण population वी हॅव टू बी नाही, पण तुला सांगतो वर्ल्ड वाईड इंडियन पॉप्युलेशन हॅज डिक्रीजिंग ड्रामॅटिकली. ओके. नॉट बिकॉज ऑफ डिक्लाइन इन द बाय बर्थ कंट्रोल फक्त हा फॅक्टर हा फॅक्टर नाही, सगळे फॅक्टर्स आहेत. बर्थ Okay. कंट्रोल हा एक भाग झाला त्याच्यातला, फर्टिलिटी डिक्लाइन होते हा एक भाग झाला त्याच्यातला, आणि त्याच्यामुळं इट्स अगेन डेमोग्राफिकली जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहतो त्यावेळेला ते अलार्मिंग स्टेजला आहे असं लक्षात येतं की बऱ्यापैकी कमी होतीये. आता आपल्याला असं वाटतं की वा बरे कमी होतीये ना, बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम देन इट विल स्टार्ट पिंचिंग अस की अरे अडचण आहे, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, करायला पाहिजे. सो देर आर हे वर्ल्ड वाईड स्टडीज होत असतात आणि WHO त्याचं वेळोवेळी पब्लिकेशन करत असतं. सो त्याच्यामधनं हा डेटा सगळा आपल्या समोर येतो. तू जे रिसर्च किंवा स्टडीज म्हणतोयस, तर जसं त्या स्टडीज आणि आपल्या ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे, तफावत आहे, तसं वर्ल्ड वाईड स्टडीजमध्ये सुद्धा गॅप आहे ना, की ज्याच्यामध्ये मिड एज्ड विमेनबद्दलचा रिसर्च इतका कमी आहे हां, की मेनोपॉज, एन्झायटी, डिप्रेशन्स किंवा ऑटो इम्युन डिसीजेस जे बायकांमध्ये असू शकतील, तर हे आता ॲड्रेस व्हायला लागलेत किंवा हे अशा तऱ्हेचे पेशंट्सचा एक ट्रेंड तुझ्या इथं पण जाणवतो? महत्वाचं काय माहितीये का, आपल्याकडे ना कल्चरल इम्पॅक्ट खूप जास्त आहे. म्हणजे उदाहरणार्थ पाळी जाणार आहे हे आपल्या कल्चरमध्ये कुठेतरी एक नॅचरल फेनॉमेना म्हणून घेतला गेलाय, बरोबर आहे. त्याच्यामुळे तेव्हा त्रास होतोय असं जेव्हा वाटायला लागतं त्या स्त्रीला, तेव्हा आजूबाजूचे किंवा घरातली वडीलधारी मंडळी, हा अगं तुझं आता हे वयच आहे त्यामुळे तुला असा त्रास आता होणारच. होणारच आहे. सो दे म्हणजे त्याचं कॅज्युअली उडवून लावतात की ते ह्याच्यासाठी काय औषधं घ्या, पाणी करायचं किंवा डॉक्टरकडे जायचं, हे तर होणारच आहे. असं होतं. तेच इरेग्युलर पिरियड्स असतील एखाद्या मुलीमध्ये, म्हणजे ती यंग असेल तरी सुद्धा आपल्याकडे परत कल्चरली त्या मुलीला पाळी वेळेत यायला पाहिजे, त्या मुलीला पाळी वेळेत म्हणजे वयोमानानुसार वेळ द्यायला पाहिजे, म्हणजे 13व्या-14व्या वर्षी सुरू व्हायला पाहिजे आणि ती दर महिन्याला येत राहिली पाहिजे. हे कुठेतरी आपल्या कल्चरमध्येच बिल्ट आहे. त्याच्यामुळे असे पण स्टडीज आहेत की तिथे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम किंवा PCOS आपण ज्याला म्हणतो, आपल्याकडे PCOSचं डायग्नोसिस होण्याचं एज हे वर्ल्ड एज पेक्षा लवकर आहे. लवकर आहे कारण आपण आपल्याकडे मुलीला लगेचच घेऊन जातो आपण, अरे पाळी वेळेच्या वेळी येत नाहीये. दॅट इज कन्सिडर्ड समथिंग ॲज ॲबनॉर्मल. ते कुठेतरी कल्चरली बिल्ट आहे ते आपल्याकडे. तसंच मेनोपॉजचं आहे. मेनोपॉजमध्ये नाही जात आपण की ऍक्च्युअली या सगळ्या तुझे जे काही त्रास होतात ना, की रात्री झोप न लागणं किंवा हॉट फ्लशेस ज्याला आपण ब्रेन फॉग, या सगळ्या गोष्टी इतक्या कॉमन आहेत आणि ह्या सगळ्याला सोल्युशन्स आहेत. म्हणजे ती सोल्युशन्स प्रत्येक वेळेला सोल्युशन हे औषधांच्या स्वरूपामध्येच असलं पाहिजे असंही नाहीये. सो देर इज समथिंग कॉल्ड ॲज कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी. ओके, सो दॅट हेल्प्स. हे खूप इंटरेस्टिंग आहे. दॅट हेल्प्स आणि त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे, त्यांचं काउन्सिलिंग घ्यायला पाहिजे
आणि ते जे सांगतील ते फॉलो करायला पाहिजे. परत मी म्हणलं की प्रत्येक वेळेला औषधं देतील असं नाहीये. तुझ्या लाईफस्टाईल मधले चेंजेस, तुझ्या बिहेवियर मधले चेंजेस, याच्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी फायदा तुम्हाला होऊ शकतो. आणि इन ऍडिशन गरज पडली तर मग औषधं आहेत. करेक्ट. पण आपण काय करतो ना, आपण हे नॉर्मलच आहे, हे नॅचरलच आहे दुर्लक्ष असं करून आपण दुर्लक्ष करून टाकतो. पण त्याच्याने सगळ्यांनी काय होत आहे की क्वालिटी ऑफ लाईफ ट्रू. इम्पॅक्ट होते. बरोबर आहे. ती काय 5-6 वर्ष असतात. इट बिकम्स इट माइट बिकम अ हेल्थ फॉर दॅट पर्टिक्युलर Correct. वुमन. कशासाठी? एन्जॉय दॅट फेज ऑफ लाईफ ॲज वेल. हा अवेअरनेसच खूप कमी आहे. हा अवेअरनेसच खूप. आणि याला घरची लोक पण खूप सारं रिस्पॉन्सिबल असतात की कधी कधी चिडचिड होतीये तर ते असं ब्लेम करतात की सारखीच चिडचिड करते किंवा असं. तर ते पण खूप मेनोपॉजची जी वर्ष असतात ना, पेरीमेनोपॉझल एज आम्ही म्हणतो, इयर्स म्हणतो आम्ही, त्याला कम्प्लीट फॅमिली सपोर्टची आवश्यकता असते. पण आता परत सांगतो मी तुला की त्या नवऱ्याला तरी कुठे माहिती असतं का की हिला हार्मोनल चेंजेस होत आहेत म्हणून हिची चिडचिड होते. तसं मेलचं पण होतं का? मेल होतं, पण थोडं उशिरा एज ग्रुपला होतं. त्याच एज ग्रुपला होत नाही. नशीब. त्याच्यामुळे पण हा सो चिडचिड करते का, मग आपण जाऊन डॉक्टरांना दाखवूयात. असं जर झालं तर ते डॉक्टरकडे जातील आणि मग डॉक्टर सांगेल की अरे हे पेरीमेनोपॉझल एज आहे, त्याच्यामुळे ही चिडचिड होतीये, ही स्वाभाविक आहे तिची चिडचिड होणं, तुला सपोर्टिव्ह रोलमध्ये जायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला होतं की अरे ही का उगाच चिडचिड करते, आरेला कार्य करायची वृत्ती निर्माण होते की जी न करता तू थोडंसं समजुतीनं घे, तिला सपोर्टिव्ह राहा. मुलांना पण हे सांगायला लागतं. कारण नेमकं काय होतं, त्याच वेळेला मुलं सुद्धा ॲडोलसंट किंवा थोडी त्याच्यापेक्षा पुढच्या स्टेजला गेलेली असतात. सो त्यांचं पण एक वेगळाच हॉर्मोनल चेंजेस होत असतो. सो 2 हॉर्मोनल सांगायचं म्हणून आई आणि मुलगी दोघी त्या एज ग्रुप मधल्या जर असतील, एक ॲडोलसंट मध्ये आहे की जिला मेन्सेस यायला लागलेत आणि त्याच्यामध्ये त्या 4-5 वर्षामध्ये तिच्यामध्ये पण हॉर्मोनल चेंजेस होत आहेत, आणि आई मेनोपॉझल एज ग्रुप मध्ये असेल, पेरीमेनोपॉझल एज ग्रुप मध्ये, तर त्या दोघांमधला संघर्ष आहे तो वेगळाच असतो. त्यामुळे ते दोघींच्याही लक्षात येत नाही, नवऱ्याच्या तर ते अजिबातच लक्षात येत नाही. त्याच्यामुळे मग तिथं सगळीच अडचण येते. पण हे सगळं आपण जर समजून घेतलं, म्हणजे सांगणारं कोणीतरी पाहिजे, त्याच्याकरता आपण तिथपर्यंत जायला पाहिजे. तर तिथं आपण जर गेलो तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होते आणि मग एक कोहेसिव्हनेस त्याच्यामध्ये येऊ शकतो आणि दॅट कॅन हेल्प टू बिल्ड अ स्ट्रॉंग बॉन्ड रिलेशन. आणि ते एक चांगलं, आणि हे फक्त विदिन फॅमिली नाही, हे बाहेरच्या रिलेशन्स मध्ये होऊ अर्थातच. शकतं, वर्क प्लेस मध्ये होऊ शकतं, सगळीकडे. wherever the, त्यात interactions are. मुलाचा रोल पण इंटरेस्टिंगली महत्वाचा ना, कारण त्या एज मध्ये असं असतं की मुलगा कमवायला लागलेला असतो किंवा त्याच्याकडे पैसे किंवा इकॉनॉमिक्स रिसोर्सेस आलेले असतात. ऍट द सेम टाइम बऱ्याचशा आई अशा असतात की त्या एज मध्ये त्या कमवतच नाही, किंवा ऑलरेडी आपल्याकडे बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्या एज मध्ये त्या कमवतच नाहीये. सो त्यांची डिपेंडन्सी नवऱ्याकडून आता मुलावर shift होते. तुला आमच्याकडे ना याला एक छान शब्द आहे, इट्स कॉल्ड एज एम्प्टी नेस्ट सिंड्रोम. Yes, absolutely. ओके. ती आई लहानपणापासून त्या मुलांचं सगळं करण्यात तिचा वेळ जात असतो, तिची एनर्जी जात असते. शी हॅज केप्ट हर ऑक्युपाईड थ्रू आउट इन टू ऑल दिस, अँड सडनली सगळी मुलं शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त किंवा लग्न झालं म्हणून बाहेर पडतात, आणि मग नवरा त्याचं काम करतच असतो. सो ती एकटीच घरी राहते. अँड देन दॅट्स वेअर द इश्यूज, प्रॉब्लेम्स, मेंटल याचा सगळ्याचा इम्पॅक्ट आणि इश्यूज खूप जास्त व्हायला लागतात. दॅट इज टिपिकली कॉल्ड ॲज अन एम्प्टी नेस्ट सिंड्रोम. इट इज अन एंटिटी विच नीड्स टू बी आयडेंटिफाईड, एक्नॉलेज्ड, आणि मग त्याच्यावरती तुम्ही काहीतरी ही करायला पाहिजे, ऍक्शन घ्यायला पाहिजे, सो दॅट शी डझंट सफर. तुम्ही अशा कोणत्या व्यक्तीबरोबर काम केलंय का, किंवा तुमचा अनुभव कसा होता, किंवा त्याचे उपचार वगैरे झालेत, असं काय झालं त्याच्यात होतं का? सगळ्याला मी म्हणत होतो की सगळ्याला उपचार आहेत. ते उपचार प्रत्येक वेळेला औषधांच्या स्वरूपामध्येच असायला पाहिजेत असंही नाही. त्याच्यामुळे एक होलिस्टिक अप्रोच आपण या सगळ्याकडे ठेवायला लागतो. कुठल्याही गायनेकॉलॉजिस्टकडे तुम्ही गेलात तर तिथे एक समथिंग कॉल्ड एज, आम्ही मेनोप्लॉज क्लिनिक म्हणून चालवत असतो. आता जेव्हा मी मेनोप्लॉज क्लिनिक चालवतो असं म्हणतोय, त्यावेळेला इट इज नॉट अ वन पर्सन्स जॉब. म्हणजे फक्त गायनेकॉलॉजिस्टने येऊन बसायचे पेशंट समोर आणि तिला समुपदेशन करायचंय असं होत नाही.
यू नीड टू हॅव अ सायकोलॉजिकल काउन्सिलर. आता परत सायकोलॉजिकल काउन्सिलर जेव्हा मी म्हणतो ना, तेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इट इज ऑल्सो अ नीड. सायकोलॉजिकल काउन्सिलरकडे गेलोय म्हणजे मला वेळ लागलेला नाही. Every person needs psychological support or counseling at some point of time in her or his life. सो ट्रू. मी सुद्धा जाऊन घेतो, बाकीचं सोड. मी माझ्यावरती प्रयोग करत नाही. मी जातो, मी माझ्या सायकोलॉजिकल काउन्सिलरला भेटतो आणि तिच्याशी बोलतो, तिच्याशी गप्पा मारतो. सो तू जर बघितलंस की काउन्सिलरकडे युजली वेस्टर्न कंट्रीजमध्ये तुम्ही जर बघितलं असतं ते टिपिकली ना असं सिरीजमध्ये जेव्हा दाखवतात सिरियलमध्ये तेव्हा 2 मोठे कोच असतात, सिंगल कोच असतात, करेक्ट. त्याच्यावरती तो एक काउन्सिलर एकीकडे बसलेला असतो आणि एकीकडे ती व्यक्ती इट्स लाईक अ गप्पा मारण्यासारखं आहे ते. ओके, आपल्या बडी बरोबर गप्पा मारण्यासारखं आहे ते आणि त्याच्यातनं तो अॅनलाइज करत असतो. तो तुम्हाला त्या पद्धतीचे प्रश्न विचारून तुमच्याकडनं माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अँड दॅट इज हाऊ they come to a conclusion की ओके फाईन, व्हॉट आर द स्ट्रेस लेवल्स, व्हॉट काइंड ऑफ स्ट्रेस दे हॅव, आणि या सगळ्या गोष्टीवरती मग काय करायचं आहे आपल्याला हे ठरतं आणि त्याप्रमाणे केलं जातं. सो इट्स नॉट अ वन पर्सन जॉब. अगेन कमिंग बॅक, सो यू नीड टू हॅव अ सायकोलॉजिकल काउन्सिलर, यू नीड टू हॅव अ डायटिशियन, you need to have a physiotherapist who will guide us regarding the exercise, and then you need a gynecologist, you know. So it's like more like a companionship which we have to give, mentorship which we have to give to that particular person, rather than so hand holding करायला पाहिजे तुम्हाला. हँड होल्डिंग करून तुम्हाला तिला त्या फेज मधनं घेऊन जायचंय. आणि वेन यू कम टू नो, गेट टू नो की ओके फाईन, नाव शी इज, कसं होतं आपण लहान मुलाला जेव्हा तो चालायला लागतो तेव्हा सुरुवातीला आपण त्याला एक बोट देतो आणि उठून चाल म्हणतो, मग तो आपला हात धरायला लागतो आणि एक वेळ होतो की तो हात सोडून निघून जातो कारण त्याचा तो चालायला शिकलाय. सिमिलरली एकदा लक्षात आलं आपल्याला की शी हॅज मॅनेज्ड और त्याच्यातनं सगळ्यातनं ती बाहेर पडली, दॅट्स द टाइम वेन यू शुड लीव. अलगद सोडून द्या. शी विल बी ऑन हर ओन. Then go back, look for someone else, and then start hand holding that person. यालाच कनेक्टेड असं की पाळी जाण्याचं वय आता अलीकडे आलंय असं म्हणतात. म्हणजे आधी काय 40-45 जात असेल तर आता 35 नंतरच ते वेध लागायला लागतात असं ऐकलंय. तर ते कितपत खरं आहे किंवा झालंय का असं? युजली असं होत नाही, पण प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन इनसफिशियन्सी ज्याला आम्ही म्हणतो की नंबर ऑफ एग्ज कमी होणं तरुण वयाला आणि त्याच्यामुळे होणारे जे काय दुष्परिणाम आहेत ह्याचं प्रमाण नक्की वाढायला लागलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला नक्कीच लक्ष ठेवून असावं लागतं. सो अनियमित पाळी येणं ही सगळ्यात कॉमन गोष्ट आहे की ज्याच्यातनं मी डायग्नोसिस करू शकतो की ही प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन इन्सफिशियन्सी मध्ये चालली आहे का. There could be different reasons for that. Okay. So कारण काही असलं तरी त्याचे जे परिणाम होणार आहेत त्या परिणामांवरती मला वेगवेगळे उपाय परत करता येऊ शकतात, पण त्याच्यासाठी त्याचं डायग्नोसिस होणं आवश्यक आहे. पण येस, नंबर ऑफ पीपल कमिंग अप ऑर बीइंग डायग्नोज्ड विथ प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन इन्सफिशियन्सी हे नक्कीच वाढायला लागले. तर सगळे आपण जेव्हा डिस्कस करतो त्याच्यामध्ये डाएट आणि फिटनेस, व्यायाम हे सगळं आपण लाईक हे 2 मेजर उपाय असल्याचं आपल्याला कळतं किंवा हे नाही केलं तर मेजर प्रॉब्लेम्स पण आहेत. तर मग नक्की काय होतं, लाईक मी व्यायाम करतो मग हार्मोनल लेवलला काय वाढतं काय कमी होतं हे थोडं सांगितलं तर कळतं. कारण एक वाक्य सांगतात की व्यायाम करा, पण केल्यावर नक्की काय फरक पडेल? आता व्यायाम करा जेव्हा आपण म्हणतो ना, सो व्यायाम वेगवेगळ्या प्रकारचे असतात. उद्देश काय आहे तो व्यायाम करायचा याच्यावरती पण अवलंबून आहे. आता मी कदाचित आय मे नॉट बी द राईट पर्सन टू डिस्कस इन डिटेल अबाउट इट, कारण फिजिओथेरपिस्ट जसं मी म्हणलं होतं की जे ट्रेनर्स असतात त्यांचे सर्टिफिकेशन कोर्स असतात, दे माइट बी इन अ बेटर पोझिशन टू आन्सर युअर क्वेश्चन. पण मला जे ग्रॉस लेवलवरती माहिती आहे त्याप्रमाणे तुला वेट गेन करायचं आहे, तुला वेट लूज करायचं आहे का तुला वेट मेंटेन ठेवायचं आहे हे आधी कॅटेगरायझेशन व्हायला पाहिजे. त्याच्यावरती तुला पर वीक काय मिनटं साधारणपणे एक्सरसाइज करायचा आहे हे ठरवायचं आहे. उदाहरणार्थ आमच्या पॉलिसिस्टिक ओव्हरीजचे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये स्थूलता जास्त दिसते
सो त्यांच्यामध्ये आपल्याला वेट लॉस करायचं आहे. सो वेट लॉस करायचं असेल मला तर आय से की इधर 250 minutes per week of moderate intensity exercise or 150 minutes per week of high intensity exercise. हे करायचं आहे. ॲज अगेन्स्ट तुला वेट मेंटेन ठेवायचं आहे, तुला लूज करायचं नाही आहे, तर 150 minutes per week of moderate intensity or 75 minutes per week of high intensity exercise करून चालणार आहे. ओके, हा एक भाग. दुसरा, एक्सरसाइज जेव्हा तू करतोस त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइजेस तुझ्याकडे आहेत. काही एरोबिक एक्सरसाइजेस आहेत आणि काही मसल बिल्डिंग किंवा स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आहेत, राईट. सो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायचं की आपल्याला आत्ता कशाची गरज आहे. वजन असेल पण ते वजन असताना त्याच्यामधलं फॅटचं प्रमाण किती आहे, मसल मास किती आहे, ह्या गोष्टी सुद्धा. सो ज्या वी कॉल इट ॲज बॉडी कॉम्पोजिशन. सो बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस करून त्याच्यावरती ठरणार असतं की तुला कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा आहे. मग आज उठलो मी आणि चला आज मी चालायला जातोय असं न करता एक चॉकआउट करावा प्लॅन आणि मग त्याप्रमाणे व्यायामाला सुरुवात करावी. बट ऑल सेड अँड डन तुम्ही अगदी साधं जॉगिंग किंवा वॉकिंग जरी रोज केलं तरी सुद्धा त्याचा लॉंग टर्म इफेक्ट तुझ्या हेल्थवरती खूपच चांगल्या प्रकारे होतो. त्यामुळे तुला बाकी काही करायला वेळ नाहीये. एवढ्या 2 गोष्टींपैकी एक गोष्ट जरी केलीस पण ती आठवड्यातनं 3 वेळा तरी कर, कन्सिस्टंटली कर. दॅट इज गुड इनफ. मग अशी आपण डिस्कस करताना एक म्हटलं की तुमच्याकडे जे IVF साठी पेशंट्स येतात त्याच्यामधले 70 to 75% लोकांना तुम्ही ट्रीटमेंट घ्यायची नाही गरज लागत कारण बाकीच्या गोष्टींनीच त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सो याच्यात व्यायामाने किती रोल प्ले केला किंवा असे काही केसेस आहेत का की ओके व्यायामाने. सो इन्फर्टिलिटीच्या मधले 70-75% IVF साठी येणारे नाहीत. ओके, IVF साठी येणारे IVF साठी आलेले आहेत कारण त्यांना IVF ची गरज आहे म्हणून ते IVF साठी आलेले आहेत. पण ह्या सगळ्यामध्ये ना ऑप्टिमायझिंग युअर हेल्थ बिकम्स अ प्रायोरिटी. ओके, आणि व्हेन आय से ऑप्टिमायझिंग युअर हेल्थ, majority of them again as I said they are either overweight or obese classification wise. ओके, त्या केसमध्ये तुला वेट लॉस रेजिम त्यांना देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि कधी कधी आम्ही काय करतो परत पाठवून देतो की 3 महिने तू फक्त वेट लॉसवरती कॉन्सन्ट्रेट कर, मी आता काहीच ट्रीटमेंट देणार नाही तुला, आणि मग ये परत. बिकॉज इट इज नॉट गोइंग टू हॅव इम्पॅक्ट ओनली ऑन हर फर्टिलिटी पोटेन्शियल. पण प्रेग्नंट राहिल्यानंतर ड्युरिंग प्रेग्नन्सी सुद्धा स्थूलता असेल तर त्याचे दुष्परिणाम वेगळेच आहेत. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढलं, त्याच्यामुळे डायबिटीस आला ड्युरिंग प्रेग्नन्सी, डिलिव्हरीच्या वेळेला अडचणी आल्या, ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. सो जर मी आधीच ऑप्टिमाइज करून घेतली तिची हेल्थ आणि त्याची हेल्थ, परत मी तुला म्हणलं की आधी आपण स्थूलता असेल तर स्पर्म क्वालिटीवरती त्याचा इफेक्ट होत असतो. सो हे वजन कमी करू. पण व्हॉट वी हॅव सीन इज की जेव्हा स्थूलता असते आणि आपण एखाद्याला वजन कमी कर म्हणतो, सो वेगवेगळ्या प्रकारची मंडळी आहेत की जी आपल्याकडे येणार, राईट, जी ओव्हरऑल स्थूल आहेत आणि त्याला असं वाटतं की बाबा मला कमी करायला पाहिजे आता. ओके, काही जण आहेत की ज्यांच्यामध्ये ओबेसिटीमुळे काहीतरी चालताना दम लागतोय, धावता येत नाहीये, पळता येत नाहीये, किंवा अशा काहीतरी लिमिटेशन्स आलेत म्हणून माझ्याकडे येतात, किंवा ओबेसिटी आहे आणि फर्टिलिटी इश्यूज आहेत म्हणून येतात. सो व्हॉट वी हॅव फाउंड आउट इज दॅट सगळ्यात जास्त मोटिवेटेड कोण असतं माहितीये का याच्यामध्ये, ज्याला फर्टिलिटी इश्यू असतो. पण तो ना एक काहीतरी एम घेऊन आलेला असतो, त्याचा उद्देश आहे काहीतरी की मला प्रेग्नंट व्हायचंय. बाकीच्यांकडे ना तेवढा ते मोटिवेशनचा फॅक्टर जो आहे ना तो तेवढा स्ट्रॉंग नाहीये. त्यांना एक वजन कमी करायचंच असतं म्हणूनच ओबेसिटी क्लिनिक मध्ये आलेले असतात सगळेजण. पण ऑफ ऑल ही मंडळी जी आहेत ना, ही मंडळी सगळ्यात जास्त मोटिवेटेड असतात. त्याच्यात सुद्धा बायका जास्त असतात पुरुषांपेक्षा. कारण अल्टिमेटली ना कुठेतरी आई होण्याचं आणि वडील होण्याचं हे 2 ओढ म्हणून आपण जर याच्यात बघितलं ना, तर आई होण्याची ओढ ही नेहमीच वडिलांपेक्षा जास्त असते. वडील होण्याची ओढ ओव्हरऑल मे बी अगेन कल्चरल हे पण असेल त्याच्या मागे.
की बाईलाच प्रत्येक वेळेला ब्लेम केलं जातं म्हणून शी इज मोर कीन टू हॅव प्रेग्नन्सी रॅदर दॅन द मेल असे असू शकेल. पण त्याच्यामुळे ना तिचं मोटिवेशन जास्त असतं. सो दिस डज हेल्प आणि ओव्हरऑल हेल्थ विल हॅव अन इम्पॅक्ट ऑन द फर्टिलिटी पोटेन्शियल आणि त्यामुळे वी डू लुक इन टू ऑल दिस. आणि जर नसेल तिची ऑप्टिमम हेल्थ तर आम्ही दोघांनाही सांगतो की बाबा हे कर मग परत म्हणजे होलिस्टिक अप्रोच असतो तो. ॲब्सोल्युटली. म्हणजे ते इन्फर्टिलिटी डिस्कस करताना आपण म्हटलं की बाईकडे जास्त ओढ आहे आई होण्याची, पण जेव्हा ते पुरुषांमध्ये प्रॉब्लेम आहे असं होतं तर बऱ्याच वेळा इन जनरल होतं की ते ॲक्सेप्ट करायला तयार नसतात किंवा तुम्ही पहिलाच इन्सिडेंट सांगितलं की ते येतच नाहीत, सासू वगैरे अशा बायकाच येतात. मग अशांना कन्व्हिन्स करणं किंवा सांगणं सोपं झालंय का? तुमचे कसे एक्सपिरियन्स राहिले त्यांच्यावर? फरक पडलाय 100%. जेव्हा जेव्हा ती मुलगी आई किंवा सासू बरोबर आलेली असते ना तेव्हा मी पहिल्यांदा आल्यावरती सांगतो की पुढच्या वेळेला ना त्या दोघांना पाठवा. ओके, तुम्ही नाही आलात तरी चालेल, तुमचं काम झालं, तुम्ही हिला इथपर्यंत घेऊन आलायत, तुमचं काम झालंय, आता पुढचं मी, ती आणि तिचा नवरा आम्ही तिघं जण त्याच्यावरती काम करू आणि बघू काय करायचं ते. आणि मग जेव्हा तो येतो त्यावेळेला आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी डिस्कस करतो. सी काय होतं ना, एकदा समजावून सांगितलंस की बऱ्याच वेळेला ते पटतं लोकांना. तू कशा पद्धतीने सांगतोयस याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून आहेत. पण जर तू त्याला यू मेक हिम अ पार्ट ऑफ दॅट डिस्कशन आणि इन्क्लुझिव्हिटी त्याच्यामध्ये आणलीस तू तर त्याला नक्की त्या गोष्टी पटतात आणि मग तो करायला लागतो शेवटी. कारण त्याला जरी मी तुला म्हटलं आई होण्याची ओढ जरी जास्त असली तरी शेवटी त्याला नकोच आहे किंवा त्याला वडील व्हायचंच नाही असं नसतं. त्याच्यामुळे ही डेफिनेटली प्लेज हिज रोल वॉट एव्हर इट इज इन द ट्रीटमेंट प्लॅन आणि ही डज इट. त्याच्यामुळे हल्ली वाढलंय. पूर्वी कसं व्हायचं, पूर्वी ना असं व्हायचं की 4 वेळा सांगून सुद्धा नवरा यायचंच नाही, माझ्यामध्ये काही दोष नाहीच आहे, ते तुम्ही तिचं काय करायचं ते करा. ही मानसिकता अगदी निश्चित बदलली आता आणि बिकॉज ऑफ द इन्क्रीजिंग अवेअरनेस दे हॅव कम. आणि स्त्री पुरुषांच्या समानतेचा पण थोडासा परिणाम ह्या सगळ्यावरती झालाय. As a society, people have accepted that yes, women and men are equal. When that happens, automatically the way the man looks at her wife has changed. Great. And that is why now so they know that this is teamwork again. सर, सोशल मीडियामध्ये किंवा सध्या रील्स खूप बघितले जातात तर त्यात IVF किंवा इन्फर्टिलिटी बद्दल खूप काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी कळतात. तर त्या क्लिअर करायला लोक येतात का तुमच्याकडे, किंवा तुम्हाला असं काहीतरी कळलं की हे काहीतरी वेगळंच विचारतोय बाबा, काही हे असं नाहीच आहे, तर असं काही आहे का? किंवा ऍडव्हर्टाईज बघून डायरेक्ट आलं पाहिजे का? नक्की कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे लक्षात? सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जसा विस्तार होत गेला किंवा त्याचा वापर जसा वाढला आहे तसं जेवढ्या छान गोष्टी झाल्यात तेवढ्याच त्याचे दुष्परिणाम आम्हाला ॲज अ डॉक्टर बघायला मिळतात. की प्रत्येक पेशंट जो इस्पेशली ज्याला इंटरनेट ॲक्सेस आहे, IT मध्ये आहे, त्याच्यामुळे त्याला सतत काही ना काहीतरी त्याच्या डोळ्यासमोर नजरेसमोर येत असतं. अशा पेशंट्स आल्यानंतर ते ऑलरेडी खूप काही सगळं वाचून आलेले असतात. आता अनफॉर्च्युनेटली जेव्हा तुला ती माहिती मिळते त्याचे ऑथेंटिसिटी काय आहे हे आपल्याला कळत नाही आणि त्याच्यामुळे आपण वी जस्ट कीप रीडिंग इट, राईट. त्याच्यामुळे काय झालंय, नंबर ऑफ क्वेश्चन्स येणारे पेशंट्सकडनं खूप वाढलेत. गुगल युनिव्हर्सिटी असतं. सो गुगल आम्ही त्याला गुगलोमॅनियाक्सच म्हणतो. सो ती खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग बऱ्याच वेळेला असं होतं ना की आम्ही समजावून सांगतोय ते नाही, पण डॉक्टर ते मी असं बघितलं असं बघितलं होतं, त्याने अमुक असं सांगितलं होतं, तसं सो वी नीड टू कीप ऑन टेलिंग देम नो. आणि मग कधी त्यांना ते तरी सुद्धा पटत नाही, अँड वी जस्ट हॅव टू लिव्ह इट ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम की बाबा ठीक आहे, तुला नसेल पटत, तुला त्याच माणसाचं पटत असेल तर तू यू गो बाय दॅट. दुसरं काय करू शकणार. त्यामुळे झालं काय, आमचा वेळ खूप जास्त ह्या समजावण्यामध्ये बऱ्यापैकी जातो. ऍक्सेप्टन्स ओव्हरऑल थोडासा कमी आहे झालेला.
स्केप्टिकल असतात. चला, त्याला दोन गोष्टी आहेत. थोड्याकडे डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन पण खरं सांगायचं तर लोकांचा बदलला आहे. ओके, की जो परत कुठेतरी आपल्याला बॅक टू, की आधी जसं आपण डॉक्टरांवरती आंधळेपणाने विश्वास ठेवायचो किंवा बिनधास्त विश्वास ठेवायचो, तसं आता होताना दिसत नाही. ते कुठेतरी आपल्याला थोडंसं, देर इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन द टू, की आस्किंग क्वेश्चन्स आणि इनरिलायबिलिटी याच्यामध्ये खूप थिन लाईन आहे. प्रश्न जरूर विचारा, इन्फॉर्मेशन किंवा तुमच्या मनातल्या शंका ज्या आहेत त्या नक्की तुम्ही विचारा, त्याचं शंका समाधान करून घ्या, शंका निरसन करून घ्या. पण एकदा त्याचं निरसन झाल्यावर पुन्हा तो प्रश्न तुमच्या मनात येऊ नये ह्याची पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे. ट्रस्ट फॅक्टर कमी झाला, अगदी ट्रस्ट फॅक्टर कमी झालाय, विच वी हॅव टू बिल्ड. आणि कुठेतरी आम्हालाच त्याच्यामध्ये जास्त काम करायला लागणार आहे. कारण कुठेतरी परत मी म्हटलं की सोशल मीडियामध्ये एखादी गोष्ट, घटना कुठेतरी घडलेली असते की त्याच्यामध्ये काहीतरी गडबड असते, ती ब्लोअप इतकी होते की त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट अख्ख्या फ्रॅटर्निटीवरती होतो, की हे असेच जनरलाइज होऊन जात ते, की जे करू नये. आणि मग ते पुन्हा टार्निश झालेली इमेज ना बिल्ड करायला खूप वेळ लागतो आणि तो अख्ख्या फ्रॅटर्निटीला करायला लागतो अनफॉर्च्युनेटली. त्याच्यामुळे हे नक्की असं झालंय की सध्या असं झालंय की रेडिओ लावला की IVF सेंटरची जाहिरात, टीव्ही लावला की IVF सेंटरची जाहिरात, या सोशल मीडियावर तर सारखं बंबार्डिंग आहेच आहे. तर एखादं ट्रस्टवर्दी IVF सेंटर चूज करायचं असेल एखाद्या जोडप्याला, तर काय बघायच्या, कुठल्या गोष्टी बघायच्या त्याच्यात? काय झालं सांगू तुला, की कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे की या सगळ्यामध्ये टू अट्रॅक्ट मोर कपल्स टुवर्ड्स IVF सेंटर्स हे जास्त दिसायला लागलंय. खूप कॉर्पोरेट्स याच्यामध्ये आली. कॉर्पोरेट्स जेव्हा येतात ना त्यावेळेला त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो. ओके, इट इज लुक्ड अपॉन ॲज अ बिझनेस पर्स्पेक्टिव्हने बघितलं जातं सगळीकडे. आणि म्हणून तुला या सगळ्या ज्या काय ॲड्स दिसतात, रेडिओवरती दिसतात, त्यामुळे आमच्यासारख्यांना पण ते कधीतरी करायला लागतं. कारण इफ यू हॅव टू बी रिलेव्हंट, यू हॅव टू डू दॅट because of the competition which we are facing nowadays, whether we like it or we don't like it, पण ते करायला पाहिजे, राईट? मग अशा वेळेला तू म्हणतेस तो अगदी बरोबर आहे प्रश्न, की मग मी सगळेच जण म्हणतात की आमचं चांगलं आहे, सगळेच जण म्हणतात आम्ही इतक्यात देऊ, ह्याच्यातनं तुम्ही चूज कसं करणार? सो जेव्हा चूज करायचं आहे त्यावेळेला मी 3-4 मुद्दे मांडीन इथे, की काय बघा. तर सगळ्यात पहिलं डॉक्टर कोण आहे बघा, कारण शेवटी तो ट्रीट करणार आहे, राईट? सो त्याची क्रेडिबिलिटी काय आहे, त्याचं क्रेडेन्शियल्स काय आहेत, त्याचा अनुभव किती आहे, त्याला काय हिस्ट्री आहे, बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळ्यात आधी बघा. आता जसं IVF मध्ये क्लिनिशियन किंवा गायनेकोलॉजिस्ट महत्वाचं आहे ना, तसंच एम्ब्रिओलॉजी नावाचं एक दुसरं व्हर्टिकल आहे की जिथे हे गर्भ तयार केले जातात. ओके, ते व्हर्टिकल तितकंच महत्वाचं आहे, ते कधीच समोर येत नाही. ओके, पण एम्ब्रिओलॉजीला कोण आहे, त्या व्यक्तीचं क्रेडेन्शियल काय आहे, त्या व्यक्तीचा अनुभव काय आहे, इनहाऊस आहे का नाही, सो ही पण बघायला पाहिजे. सो माणसं बघताना डॉक्टर कोण आहे बघ, एम्ब्रिओलॉजिस्ट कोण आहे बघ, आणि त्याचे क्रेडेन्शियल्स बघ. मग दुसरा गोष्ट येते की माणूस आहे, मशीन्सचं काय, मग इन्फ्रास्ट्रक्चर बघा. मग इन्फ्रास्ट्रक्चर बघताना तुम्ही काय काय इक्विपमेंट्स आहेत, टेक्नॉलॉजी काय आहे. आता बऱ्याच वेळेला असं होतं ना की टेक्नॉलॉजी आहे, पण त्या टेक्नॉलॉजीचा खरंच तेवढा उपयोग आहे का परत हे एक ॲडव्हर्टाइजमेंट गिमिक आहे, हेही बघायला पाहिजे. आणि त्यानुसार आपण बघायला पाहिजे की ठीक आहे हे काय आणि कुठे आहे. सो ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि मग तिसरी, बऱ्याच वेळेला ह्या सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंटमधनं बोललं जातं ते म्हणजे कॉस्ट किंवा प्राईस. आपण कॉस्ट नको म्हणायला, प्राईस म्हणायला आपण, राईट? सो तू बघितलंस की इतक्या अमुक रुपयात IVF, अमुक रुपयात IVF, असे सगळे सेंटर्स काही ना काही कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये तू आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करत असतात, राईट? आता एका ठराविक याच्या खाली आपण जाऊ शकत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, right? Then how is it possible that I can give that IVF cycle in such amount?
मेनी अ टाइम्स इट्स नॉट पॉसिबल. सो त्याच्या मागं हिडन कॉस्ट असू शकतात. सगळ्यांकडे असतील असं नाही, पण असू शकतात. यू नीड टू लुक इन टू इट. यू नीड टू गो अँड विजिट 3-4 प्लेसेस. यू हॅव टू कम ॲट द एंड की मला फायनली किती पैसे पडणार आहेत. सो म्हणताना तुला एक एक्स अमाऊंट म्हटलेली असेल, पण ॲट द एंड तुला 3x अमाऊंट भरायला लागणार आहे. तर 3x शुड बी taken into consideration, not the X which they portray on their advertisement. आणि मग कम्पेअर कर. हे कम्पेअर करत असताना सुद्धा सक्सेस रेट काय आहे त्यांचा हे पण अत्यंत महत्वाचं आहे, राईट. सो त्याचा सक्सेस रेट पण आपल्याला बघायला पाहिजे, कारण शेवटी तुला अल्टिमेट एम काय आहे. सक्सेस रेट सक्सेस रेट म्हणजे एका सायकलमध्ये किती % कपल्सला प्रेग्नन्सी मिळणार आहे. ओके, जेव्हा मी एक सायकल म्हणतो तेव्हा ते एका सायकल बरोबर एक एम्ब्रिओ ट्रान्सफर असं गणित घेतोय आम्ही. कारण एका सायकलमधनं 2-3 एम्ब्रिओ ट्रान्सफर्स करण्या इतके एम्ब्रिओ सुद्धा तयार होऊ शकतात, पण ते नकोय मला. सो एका एम्ब्रिओ ट्रान्सफर मधनं मला किती प्रेग्नन्सीज मिळणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज सक्सेस रेट. आता शेवटी माझा एम काय आहे. माझा एम प्रेग्नन्सी मिळवणं आहे, करेक्ट आहे. सो माझं असं म्हणणं असतं नेहमी की तुम्ही एका सायकलची कॉस्ट बघू नको. तुम्ही प्रेग्नन्सी होईपर्यंत काय खर्च होणार मला याचा अंदाज घ्या. कारण समजा सक्सेस रेट माझा कमी असेल बिकॉज आय एम डुईंग सर्टन थिंग्स की ज्याच्यामुळे माझा कमी झाला आहे. ओके, सो बिकॉज इफ यू हॅव टू गिव्ह सर्टन कॉस्ट प्राइस टू द कपल, तुला कुठेतरी यू हॅव टू कट कॉर्नर्स. त्याच्याशिवाय होणार नाही, करेक्ट आहे ना. सो उदाहरण घे तू इथे की आता ह्या तुझ्या एरियामध्ये तू 15,000 रुपये स्क्वेअर फुटाने जर विकत असशील तर शेजारच्याला 5,000 रुपये स्क्वेअर फुटाने परवडणारच नाहीये. कारण त्याचा जो खर्च आहे तो साधारणपणे तुमच्या दोघांनाही सारखाच आहे ना. सो त्याला काहीतरी मिनिमम हे आहे की त्याच्या खाली तू जाऊ शकत नाही. मग जात असशील तर यू आर कटिंग कॉर्नर समवेअर. कॉम्प्रोमाइजेस येतात. सो त्या कॉम्प्रोमाइजेसमुळे कुठंतरी तुझा सक्सेस रेट कमी होतो. मग माझं एका सायकलमध्ये नाही झालं, मग मला 2 सायकल्स लागली, 3 सायकल्स लागली, म्हणजे तू ते ऍड करत जा ना. आणि मग प्रेग्नन्सी आली मला ऍज अगेन्स्ट मी पहिल्यांदा थोडा जास्त खर्च केला पण मला सक्सेस पहिल्याच सायकलला मिळाला. उदाहरणार्थ समजा, तर अल्टिमेटली असं लक्षात येतं की अरे इथं जो खर्च केला तोच कमी होता. पहिल्यांदा जास्त वाटला आहे पण ऍट द एंड तो कमी आहे. कारण तुला तुझ्या उद्दिष्टापर्यंत पोचायला किती पैसे लागतात हे बघायला पाहिजे ना. मी सायकल करायला आलेली नाहीये, मी प्रेग्नन्सी अचीव्ह करायला आली. हा फरक आहे. खर्च आहेच, पण ऍट द सेम टाइम तो स्ट्रेस किती की ऑलरेडी तुम्ही स्ट्रेस मध्ये की त्यानंतर जेव्हा सायकल डॉक्टर जसं तर आपण IVFचं बोललो, अजून एक असतं की सी सेक्शन आणि नॅचरल बर्थ. तर बऱ्याच वेळा काय होतं किंवा लोकांचं डिस्कशन असं असतं की नाही यार नॅचरल व्हायला पाहिजे होतं, डॉक्टरांनी सी सेक्शन केलं, असा एक म्हणणारा बराच मोठा वर्ग आहे. किंवा आता दुसऱ्या साईडला आम्ही असं पण ऐकले की त्यांना या पर्टिक्युलर डेटलाच पाहिजे होतं म्हणून त्यांनी सी सेक्शन करून घेतलं किंवा ऑस्पिशियस याची बातमी ऐकली. तर हे कसं आहे, म्हणजे कसं नेव्हिगेट करायला पाहिजे आणि कशा गोष्टी होतात या सगळ्या. काही गोष्टी अशा आहेत की ज्याला तुझ्याकडे ऑप्शन किंवा पर्याय नाही. उदाहरणार्थ कोणीतरी माझ्याकडे जर आलं आणि सांगितलं मला की बाबा मला सिझेरियन सेक्शन करायचं आहे, मला नॅचरल बर्थिंग करता जायचं नाही, कम व्हॉट मे. अल्टिमेटली कुठेतरी ना एक हे येतं की इट्स हर बर्थ चॉईस. ओके, सो याच्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत ना की ज्या आपण बदलू शकत नाही. उदाहरणार्थ एखादी मुलगी जर आली की मला सी सेक्शनच करायचं आहे, मला नॅचरल बर्थिंग करायचं नाही, तो इट्स हर बर्थ राईट और इट्स हर चॉईस. ओके, सो आय कॅनॉट से की नाही नाही तुला नॅचरल बर्थिंगसाठीच जावं लागेल. पण मला असं इंटरप्ट करायचं की इट्स हर चॉईस इज राईट, पण हा इन्फॉर्म चॉईस आहे. करेक्ट. सो दॅट्स वेअर आय एम कमिंग टू की कुणीही सांगितलं तर त्याच्यानंतर माझं काम काय आहे, तर माझं काम तिला समजावून सांगणं आहे की नॅचरल बर्थिंगला गेलीस तर काय फायदे आहेत, सी सेक्शनचे काय तोटे आहेत. ओके, प्रत्येकाचे फायदे आहेत आणि प्रत्येकाचे तोटे आहेत, राईट. आता ऑफ द टू इफ यू आस्क मी की विच इज बेटर, ऑब्वियसली नॅचरल बर्थिंग इज बेटर, राईट. बट वेन यू हॅव नो चॉईस फॉर मेडिकल कंडिशन्स देन सी सेक्शन ऑब्वियसली हॅज टू बी डन. पण अदर दॅन दॅट आता असं व्हायला लागलंय की मला हवंय तर का नाही तुम्ही करू शकत.
असं परत तिथं थोडासा काय आहे, माझे अधिकार याच्यात ते येतं आणि त्याच्यामुळे आम्ही खूप असं इन्सिस्ट नाही करू शकत. उद्याला तर म्हणलं मला हे सगळं माहिती आहे डॉक्टर, मी ऑलरेडी सगळं वाचून आलेले आहे, तरी सुद्धा मला सी सेक्शन करायचं आहे, मला ते लेबर पेनला जायचं नाही, मग काय करणार तुम्ही? सो दॅट इज वेअर आय से आय हॅव नो चॉईस, बट आय हॅव टू इन्फॉर्म हर, काउन्सिल हर, आणि मग ॲट द एंड जर तिने ठरवलं तर ठीक आहे. ओके, दॅट इज वन थिंग. सेकंड, तुझा एक प्रश्न होता की सिझेरियन सेक्शनचा रेट जास्त आहे आणि डॉक्टर्स सिझेरियन सेक्शन कडे जातात. कम्प्लिटली ट्रू आहे असं मी म्हणणार नाही. सो दोन्ही एका हाताने टाळी वाजत नाही, तसं आहे ते. बऱ्याच वेळेला पेशंटचा कोऑपरेशन पण कमी पडतं आणि पेशंटचं कोऑपरेशन कमी पडल्यामुळे सुद्धा आम्हाला सिझेरियन सेक्शन करायला लागू शकतं. त्याच्यामुळे इट इज बिकॉज ऑफ बोथ द फॅक्टर्स. कॉपरेशन इन टर्म्स ऑफ पण कॉपरेशन म्हणजे कोऑपरेशन जेव्हा लेबर पेन चालू होतात ना, Okay. त्यावेळेला त्याला पेन असतो, राईट? सो तो पेन सहन होतोय का नाही होत आहे. ओके. पूर्वीच्या बायकांमध्ये आणि आत्ताच्या बायकांमध्ये फरक आहे. लाईफस्टाईल सेडेंटरी झाली आपली. पूर्वीच्या बायका शेतात काम करायच्या, त्यांना कष्टाचे मेहनतीची सवय होती आणि त्याच्यामुळं त्यांना ते सहन करण्याची कपॅसिटी पण जास्त होती, की जी हल्ली आपल्याला मुलींमध्ये ओव्हरऑलच कमी दिसते. ओव्हरऑल टॉलरन्सच कमी झालाय सगळ्याचाच. समाजामध्ये जरा बघितलंस तरी सुद्धा तू त्याला ते चित्र दिसतं तुला की ओव्हरऑल टॉलरन्सच आपला कमी झालेला आहे. लगेच आपण आरेला कार्य करत पुढे येत असतो, थोडं रस्त्यावर सुद्धा काही झालं तरी, राईट? सो दॅट इम्पॅक्ट हॅज ऑन दिस ॲज वेल. आणि मग तिथं जर पेन आणि जसं जसं तुझी डिलिव्हरीची वेळ जवळ यायला लागते ना, तसं तसं पेन इंटेन्सिटी खूप जास्त वाढत जाते आणि मग त्यावेळेला पेशंट बिकम्स अनकोऑपरेटिव्ह, की मला सहन होत नाही, तुम्ही सेक्शन करा. अल्टिमेटली नॅचरल बर्थिंग हे संपूर्णपणे त्या मुलीच्या हातात असतं. तो डॉक्टर तिथे फक्त तिला असिस्ट करण्याकरता, तिला गाईड करण्याकरता उभा असतो. बाकी सगळ्या गोष्टी ह्या तिलाच करायच्या असतात. आता तिने नाहीच करायचं ठरवलं ते, तर काय करणार आहे डॉक्टर? डॉक्टर काही करू शकत नाही, राईट? सो दॅट इज वेअर आय से की कोऑपरेशन कमी पडतं हल्लीच्या मुलींचं. त्याच्यासाठी सुद्धा पेनलेस लेबर नावाचा एक प्रकार आलेला आहे, ज्याच्यामध्ये मी ती पेन 80% पर्यंत कमी करतो, सो दॅट शी बिकम्स कोऑपरेटिव्ह अँड दॅट इन्क्रीजेस माय चान्सेस ऑफ दिस इज द नॅचरल बर्थिंग. ॲडव्हान्समेंट. मेडिकल ॲडव्हान्समेंट. आता दॅट्स नॉट द ओनली थिंग विच इज देअर. नॅचरल बर्थिंगसाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी करता येऊ शकतात तुला. जस्ट अलाव देम टू सिट इन वॉर्म वॉटर. ओके, सो टब घ्या, टबमध्ये पाणी कोमट पाण्यामध्ये तिला बसवा. दॅट इट सेल्फ रिड्युसेस हर पेन थ्रेशोल्ड, रिड्युसेस हर पेन. त्याच्यानंतर अरोमा थेरपी आहे. त्याच्यानंतर तुझं लाइटिंग कसं आहे, काय बर्थिंग सूटमधलं, दॅट ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आत्तापर्यंत पोझिशन काय, बर्थिंग पोझिशनमध्ये तुम्ही बर्थ करताय. आत्तापर्यंत असं होतं ना की पाठीवरती झोपून बर्थिंग करायचं, एवढी एकच बरोबर आहे पोझिशन शिकवली जायची. कित्येक वेगवेगळ्या प्रकारच्या बर्थिंग पोझिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये मी बर्थ करू शकतो तिला, आणि दॅट ऑल्सो रिड्युसेस द पेन. आता ह्या सगळ्या गोष्टी करायला तुझ्याकडे टीम पाहिजे, तुझ्याकडे पेशन्स पाहिजे. आणि हे सगळं कसं होतं, तेवढ्यापुरतं नाही आहे. ह्या सगळ्याची सुरुवात ती प्रेग्नंट झाल्यापासून होते, राईट? सो तिची मेंटल मेकअप करणं हे तेव्हापासून सुरू होतं. तेव्हापासूनच आपण ॲज अ टीम तिच्याबरोबर काम करायला लागतं. अगेन हँड होल्डिंग आहे, जे आपण आधी सुद्धा बोललो. सो त्या सगळ्या यू हॅव टू बिकम अ कंपॅनियन टू हर इन हर जर्नी ऑफ बर्थिंग. एंड रिझल्ट इज नॅचरल बर्थिंग, बट दॅट जर्नी बिगिन्स 9 months बिफोर दॅट ॲक्च्युअल इव्हेंट टेक्स प्लेस. आणि दॅट इज वाय इट्स इम्पॉर्टंट टू बिल्ड दॅट टीम, टू बिल्ड दॅट इकोसिस्टम. अजून तेवढं आपल्याकडे झालेलं नाही आहे. आमच्या नवीन सेटअपमध्ये वी आर कमिंग अप विथ ऑल दिस इकोसिस्टम. And that is why we say that we are proud to say that yes, we thrive for natural birthing. काय आहे, जो पहिला प्रश्न आपण घेतला होता की जिथं पेशंट्स चॉईस असं म्हटलं मी, तो चॉईस मी जर पहिल्यापासनं तिला काउन्सिल करत राहिलो तर बदलेल का?
it's quite possible that it will change. if she is given that confidence. Exactly. If she is given that confidence, if she is given that companionship, we are there with you. You're not alone in this. You don't have to bear all of things. We'll make sure that it is bearable. And bearable म्हणण्यापेक्षा सुद्धा ना ती enjoyable म्हणू आपण. Right? If I make that entire journey enjoyable, why not? People will go for it. But ती सिस्टीम तयार करायला पाहिजे. So we are all thriving to get that system in place. आणि hopefully that will increase the percentage of natural birthing. आपल्याकडे ना नॅशनल लेवलवरती एक सर्वे दर काही वर्षांनी घेतला जातो आणि तो पब्लिश केला जातो आणि तो अगदी डिटेलमध्ये असतो, स्टेट वाईज पण असतो. सो नॅशनल फॅमिली अँड वेलफेअर डिपार्टमेंटचा तो सर्वे असतो. त्याच्यामध्ये आत्ता लेटेस्ट जो सर्वे आला आहे ना त्याच्यात महाराष्ट्रामध्ये अर्बन आणि रुरल असं पण त्याच्यामध्ये बायफर्केशन आहे. एवढं डिटेल आहे. अर्बनमध्ये सी सेक्शनचं प्रमाण ऑलमोस्ट 48-49% आहे. वर्ल्डवाईड ॲक्सेप्टेबल पर्सेंटेज इज समवेअर अराउंड 20-25%. So should we thrive or should we go to reduce this? Yes, नक्कीच आपण प्रयत्न कुठेतरी करायला पाहिजे. आणि हे प्रयत्न करताना अवेअरनेस क्रिएट करणं, इकोसिस्टीम तयार करणं, टीम तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याच्या थ्रू आपण जर गेलो तर that will definitely help us to reduce the the rate of cesarean section आणि increase the rate of natural birth. म्हणजे एवढे ॲडव्हान्समेंट्स आता जे मेडिकल ह्याच्यात येत आहेत तर काय म्हणजे रोबोटिक सर्जरी ऑफ नी हे आपण प्रचलित आहे आता, तसं काही इन दिस डिपार्टमेंट इन युअर ह्याच्यामध्ये पण यायला लागलेलं आहे? हो किंवा असेलच? हो. सो जसं तू आता रोबोटिक सर्जरीचा उल्लेख केलास, रोबोटिक सर्जरी ही फक्त नी रिप्लेसमेंटसाठी आलेली नाहीये, त्याचा प्रचार त्या क्षेत्रात जास्त झालाय. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना नी सर्जरी रोबोटिकली करता येते हे माहिती आहे. पण सगळ्या गायनॅक सर्जरी ज्या आहेत त्या मी रोबोटिकली करू शकतो. वेगळ्या प्रकारचा रोबो वापरायला लागतो जो तू नीसाठी वापरतेस किंवा तू न्यूरोसाठी बऱ्यापैकी रोबोटिक आलंय, AI आलंय, ऑर्थोमध्ये आलंय. सो सिमिलरली गायनॅकमध्ये सुद्धा तुला रोबोटिक सर्जरीज करता येतात. काही क्षेत्रामध्ये त्याचा खरंच उपयोग आहे. उदाहरणार्थ एंडोमेट्रियोसिस नावाचा एक आजार आहे की जो बायकांमध्ये जास्त प्रमाणात हल्ली दिसायला लागलाय, ज्याच्यामध्ये तिला पेनफुल पिरियड्स असतात, सेक्शुअल रिलेशन्स ठेवताना दुखत असतं, डिपेंडिंग अपॉन द ग्रेड ऑफ द डिसीज. सो ह्या सगळे प्रॉब्लेम्स असतात. बऱ्याच वेळेला ना इट गोज अनडायग्नोज्ड. सो वी से दॅट एंडोमेट्रियोसिसची एक केस डायग्नोज होईपर्यंत 7 वर्षाचा काळ गेलेला असतो. म्हणजे सुरू झाल्यापासून 7व्या वर्षी कुठेतरी ॲव्हरेजली एंडोमेट्रियोसिसचं डायग्नोसिस होतं. त्याच्या आधी 7 वर्ष तिने ते सहनच केलेलं असतं, म्हणजे अवेअरनेस नाही, म्हणून लवकर जातच नाही आपण. पोटात पाळीच्या वेळेला दुखतंय, नॅचरल आहे, एवढा काय भाऊ करतेस त्याचा, अशा तिचं पण बापरे नको कशाला आता सारखंच पोटात दुखतंय म्हणायचं, सहन करूयात. हे जे आहे ना याच्यामुळे ते डायग्नोसिस, आणि हे इट इज वर्ल्ड वाईड, आपल्याकडे काय अशातला भाग नाहीये, इट इज वर्ल्ड वाईड. बट नाऊ द अवेअरनेस, सो दॅट फॉर दॅट रोबोटिक सर्जरी हेल्प, बिकॉज प्रिसिजन तुझं जास्त चांगलं येतं रोबोटिक सर्जरीमध्ये. ऑन्को, गायनी ऑन्को इज अनदर सेगमेंट ज्याच्यामध्ये तुला रोबोटिक सर्जरीचा बऱ्यापैकी फायदा होतो. कॅन्सर सर्जरी, कारण परत तिथे तुला प्रिसिजन पाहिजे, तुला जास्तीत जास्त आजार बाहेर काढला गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रिसिजन असायला पाहिजे. सो दिस इज वेअर रोबोटिक सर्जरी डेफिनेटली प्लेज अ रोल. सगळ्यामध्येच त्याचा उपयोग आहे, करू शकता तुम्ही रोबोटिकली. पण ऑब्विसली रोबोटिकली करायचं म्हणल्यावरती कॉस्ट फॅक्टर येतो त्याच्यामध्ये. अजूनही ह्या सगळ्या गोष्टी खूप महाग आहेत, त्यामुळे अनफॉर्च्युनेटली दे आर फॉर द प्रिव्हिलेज्ड फ्यू काइंड ऑफ अ थिंग. बट ओव्हर अ पिरियड ऑफ कुठली टेक्नॉलॉजी जेव्हा सुरुवातीला येते, मोबाईल फोन झाले होते त्यावेळेला सुद्धा आधी काही एक खूप महाग होते ते सगळे, करेक्ट आहे ना. प्रत्येक आउटगोईंगला इनकमिंगला पण पैसे असायचे, SMS ला पण पैसे असायचे, यायला सुद्धा, रिसिव्ह करायला सुद्धा. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते सगळ्या गोष्टी गेल्यात. ट्रू. तसंच ही टेक्नॉलॉजी सुद्धा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इट विल रिड्यूस इट्स कॉस्ट,
आणि ते जनरल लोकांपर्यंत त्याचा वापर किंवा उपयोग जास्त प्रमाणात होईल. पण आत्ता इट इज फॉर अ प्रिव्हिलेज्ड फ्यू. पण आहे का? हो आहे. त्याचा उपयोग आहे किंवा त्याचा ॲडव्हान्टेज आहे का? हो, निश्चित आहे काही केसेसमध्ये. आणि त्या केसेसमध्ये ज्यांना अफोर्ड होत आहे त्यांनी जरूर रोबोटिक सर्जरीला जावं. आणि परत दुसऱ्या ह्याला थोडीशी रिस्ट्रिक्शन्स काय आहेत की नंबर ऑफ एस्टॅब्लिशमेंट्स हॅव्हिंग रोबोट ही कमी आहे आता, कारण परत खर्च खूप जास्त आहे. 14-15 कोटीला एक रोबो पडतो. सो सगळ्या हॉस्पिटल्समध्ये तो नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, यू हॅव टू ट्रेन युअर सेल्फ डिफरंटली वेन यू वॉन्ट टू गो फॉर तो स्किल सेट. सगळ्यांकडे नाही. देर आर सिलेक्ट फ्यू. They have to be, those surgeons need to be certified by certain body, or तो रोबोटिक ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीने त्यांना सर्टिफाय करावं लागतं की येस दिस पर्सन इज कॉम्पिटंट इनफ टू डू द रोबोटिक सर्जरी. सो द नंबर ऑफ पीपल हू आर डुईंग रोबोटिक सर्जरीज आर व्हेरी लेस. गायनीमध्ये असं सगळ्याच क्षेत्रामध्ये आहे. सर्जरीमध्ये पण असेल, कमी लोक असतील, पण ओव्हरऑल त्यामुळे तू सगळं फ्रॅटर्निटी म्हणलीस तर नंबर बरा असेल. पण फक्त गायनीचा विचार करायला गेलीस तर नंबर ऑफ पीपल डुईंग गायनेक रोबोटिक सर्जरीज आर क्वाइट लेस. सो फॉर्च्युनेट इनफ that I got to train into that and I am doing robotic surgeries. पण कमी लोक आहेत. इंटरेस्टिंग आहे की एवढं सगळं सांगितलं तर आता मध्येच पुन्हा फ्लो तुटल्यासारखं होईल. पण असे बरेचसे क्वेश्चन विचारतो आपण. त्यात एक न्यूजपेपर क्लिप्स येतात किंवा कोण माहिती सांगतं वगैरे. त्यात मला एक असं सांगितलं होतं की वाचलं होतं मी की त्यांनी सांगितलं की पायावर तुम्ही लॅपटॉप ठेवतो किंवा आपण असं मांडीवर लॅपटॉप ठेवून जेव्हा काम करतो तेव्हा तुमचा स्पर्म काउंट कमी होतो. सो अशी बरीचशी आर्बिट्ररी माहिती येत असते. इव्हेंच्युअली आपण ती बघू. पण हे रिसेंटलीच बघितलं. सो हे खरं आहे खोटं आहे काय वाटतं? हे खरं आहे आणि त्याला सायंटिफिक रिझन आहे. ओके. सो लॅपटॉप तू जेव्हा घेऊन बसतोस, आत्ता तू या टेबलवर समजा लॅपटॉप ठेवलास, काही वेळ काम केलंस तू आणि तो लॅपटॉप नंतर उचललास आणि खाली हात ठेवलास तर ते गरम झालेलं असतं. करेक्ट. सो त्या लॅपटॉप खालचा बेस त्याचा जो आहे तो गरम होतो. त्याच्याकरता त्याला त्याचे फॅन्स असतात टू कीप इट कूल. राईट. तर त्याच्यामुळं टेम्परेचर वाढतं आणि म्हणून तू जेव्हा तो तुझ्या लॅपवरती ठेवून काम करतोस, म्हणजे इट इज सपोज टू बी केप्ट ऑन द लॅप अँड म्हणून त्याला लॅपटॉप म्हणतात. पण अनफॉर्च्युनेटली इट शुड नॉट बी डन दॅट वे. त्यामुळे काय होतं, टेम्परेचर वाढतं. ओके. आणि इफ यू सी टेस्टीज आर आउटसाइड द बॉडी. राईट. ओव्हरीज काउंटर पार्ट जो आहे त्याचा, फिमेल काउंटर पार्ट जो आहे त्याचा, तो आत आहे, शरीराच्या आत आहे. तो तुम्हाला बाहेर दिसत नाही शरीराच्या. बट द टेस्टीज आर प्लेस्ड आउटसाइड द बॉडी. त्याला काहीतरी कारण असेल ना. सो द रिझन इज स्पर्मॅटोजेनेसिसला किंवा शुक्राणू तयार होण्याकरता तुझ्या बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचर लागतं. ओके. आणि म्हणून निसर्गाने काय केलंय की त्याला शरीरापासून थोडंसं डिटॅच करून ठेवलंय. सो इट has a temperature which is lesser than your body temperature, and that is how spermatogenesis takes place in the testes. आता मी जेव्हा लॅपटॉप ठेवतोय तिथलं टेम्परेचर वाढतंय. टेम्परेचर वाढल्यावरती ते बॉडी टेम्परेचरला जाईल किंवा त्याच्याही पेक्षा जास्त जाईल. ऑब्व्हियसली दॅन दॅट इज गोइंग टू हॅम्पर युअर स्पर्मॅटोजेनेसिस. आणि म्हणून लॅपवर ठेवून खूप दिवस खूप तास काम केलं तर त्याचा इफेक्ट तुझ्या स्पर्म काउंटवरती होणार आहे का? हो, होणार आहे. सो देर आर क्वाईट अ फ्यू थिंग्स विच विल हॅव दिस इम्पॅक्ट. नॉट ओनली द लॅपटॉप, पण तू हाय टेम्परेचर्सला काम करतोयस, फर्नेसमध्ये काम करणारी लोक, वेल्डिंगची कामं करणारी लोक, किंवा फॉर दॅट मॅटर तू खूप वेळ टू व्हीलरवर हिंडत असशील. ओके. तरी सुद्धा टेम्परेचर वाढतं तुझं अराउंड द टेस्टीज. दॅट ऑल्सो टाईट अंडरगार्मेंट्स घालणं, दॅट ऑल्सो इन्क्रीजेस द टेम्परेचर अराउंड युअर टेस्टीज. आणि त्याच्यामुळे स्पर्मॅटोजेनेसिस वरती इफेक्ट इम्पॅक्ट होतो. आता हे माहीत नसतं, त्यामुळे आपण अननोईंगली ते करत राहतो. सगळ्यांमध्येच होईल असंही नाहीये, पण कोणामध्ये होईल आणि कोणामध्ये होणार नाही हे माहीत नाही. त्याच्यामुळे जर माहिती असेल तर त्याप्रमाणे आपण थोड्याशा चेंजेस करत राहिलो आपल्या लाईफस्टाईलमध्ये, दॅट इज गोइंग टू हेल्प अस. इंटरेस्टिंग. बरेचसे डाऊट आहेत. मे बी आपल्याला सेकंड सेक्शन होऊ शकतो किंवा आपण एका सेगमेंट मध्ये हा विषय संपणार. लिटरली आपल्याला 4-5 एपिसोड दिसतो. ओके, आता ह्याच्यावर आपण सेपरेट बोलू, ह्याच्यावर सेपरेट बोलू.
सो थँक्यू डॉक्टर, तुम्ही एवढे सगळे आली. लिटरली पत्रकार परिषद सारखं झालं की आपण सगळ्यांनी जेवढे डाऊट्स होते सगळे विचारले. आय होप आय हॅव आन्सर्ड मोस्ट ऑफ युअर क्वेश्चन्स. Yes. आणि नक्कीच आपला एपिसोड बघत असलेल्या अनेक जोडप्यांना या एपिसोडचा आणि तुमच्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल असं वाटतंय आता. येस, थँक्यू Thank आमच्या you. कॅफेमध्ये आल्याबद्दल. Yes. थँक्यू.